न्यूक्लियायचं लेक्चर नंबर 2. या लेक्चरमध्ये आपण न्यूक्लिअर फोर्स आणि बाइंडिंग एनर्जी बद्दल चर्चा करणार. पहिल्या लेक्चरला मी बेसिक कंपोजिशन ऑफ न्यूक्लियस, साइज ऑफ न्यूक्लियस आणि एनर्जी मास इक्विव्हॅलन्स आइन्स्टाईनची इक्वेशन त्याबद्दल आपण चर्चा केली. आता हे लेक्चर यासाठी महत्त्वाचं आहे का नीटला दरवर्षी जे न्यूक्लियामधून 1 ते 2 प्रश्न येतात त्यामधून जवळजवळ या पार्टमधून एक प्रश्न पक्का असतो, कारण थोडा कॉन्सेप्च्युअल आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे. वही पेन घेऊन बसा. मागचं लेक्चर जर बघितलं नसेल तर ते एकदा बघून घ्या, म्हणजे हे समजायला तुम्हाला सोपं पडेल. ठीक आहे, चला चालू करू आपण. एकदा मागच्या लेक्चरची रिकॅप करून टाकतो की काय काय झालं सर पहिल्या लेक्चरमध्ये. तर आपण अपार्ट फ्रॉम जे तुम्हाला माहिती आहे की आयसोटोप, आयसोटोन वगैरे काय असतं ते वरवर डिस्कशन केलं होतं, त्याचे काही क्वेश्चन्स पण घेतले. पण मेन पार्ट जो न्यूक्लियाचा आपल्याला माहिती नाही, जो नवीन आहे तो काय की सर एका ॲटममध्ये सेंटर पार्टला असतो न्यूक्लियस, आणि त्या न्यूक्लियसची जी रेडियस आहे ना सर ती खूप कमी असते, साधारण फेम्टोमीटरच्या घरात असते, 10⁻⁻15 मीटर. मी मागे पण सांगितलं होतं की जर तू ज्या रूममध्ये बसलाय आणि त्या रूममध्ये जर एक छोटीशी टाचन पिन असेल ना, तर ती टाचन पिन म्हणजे न्यूक्लियस आणि ती रूम म्हणजे ॲटम, किंवा त्या रूमचा साईज म्हणजे न्यूक्लियस आणि ही पृथ्वी म्हणजे ॲटम. एवढं छोटं असतं न्यूक्लियस आणि त्याच्यामध्ये इतकं जास्त मास असतं. ॲटमचं 99.99% पेक्षा जास्त मास असतं. हे रेशो तुम्हाला माहिती पाहिजे की रेडियस ऑफ ॲटम आणि रेडियस ऑफ न्यूक्लियसचा रेशो 10⁵ असतो. जर मी व्हॉल्यूम घेतला, व्हॉल्यूम हा रेडियसच्या क्यूबच्या प्रोपोर्शनल असतो, म्हणून जर व्हॉल्यूमचा रेशो आपण बघितला होता ॲटम आणि न्यूक्लियसचा, तो असतो 10⁻15, 10⁻15. एक्झॅक्ट जर रेडियस मला फाइंड करायचा आहे न्यूक्लियसचा तर त्याचा फॉर्म्युला आहे R0 इंटू A⁻⁴, जिथे A म्हणजे मास नंबर आहे. आता जो रेडियस R0 आहे सर तो किती आहे, 1.2 फेम्टोमीटर आहे, तो कॉन्स्टंट आहे. आता रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A⁻⁴. याच्यावर आपण प्रश्न बघितले होते की R1/R2 इज इक्वल टू A1/A2⁻⁴. तिथून आपण R1 आणि R2 ची व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे, त्यांचं रिलेशन काढू शकतो. व्हॉल्यूम सर हा रेडियसच्या क्यूबचा प्रोपोर्शनल असतो. याचा जर तुम्ही क्यूब केला तर 3 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास नंबर. ठीक आहे, ॲटॉमिक मास नंबर, याच्यावर पण प्रश्न केले होते. जर डेन्सिटी म्हटलं तर डेन्सिटी ही A⁻0 म्हणजे मास नंबरवर डिपेंड करत नाही, आणि न्यूक्लियसची डेन्सिटी असते 2.3 इंटू 10⁻17, जी की सर्वत्र कॉन्स्टंट असते. हे बेसिक न्यूक्लियाच्या साईज बद्दल आपण चर्चा केली. त्याच्यानंतर मी वळालो होतो एनर्जी मास इक्विव्हॅलन्स. तुला जर कोणी विचारलं की तू मास आहे की एनर्जी आहे, तर तुला सांगता येणार नाही. का? कारण तू मास सुद्धा आहे आणि एनर्जी सुद्धा आहे. लाकडाला जर जाळलं तर आपण एनर्जी बघतो, आणि त्याच एनर्जीचं जर परत लाकूड तयार झालं तर ते मास होतं. ठीक आहे, म्हणून मास आणि एनर्जी हे इंटर कन्व्हर्टेबल आहे किंवा इक्विव्हॅलंट कन्सेप्ट आहे. तुला काय लक्षात ठेवायचं आहे की एक AMU, एक ॲटॉमिक मास युनिट जे आहे त्याच्याकडे किती एनर्जी असते सर, 1.5 इंटू 10⁻⁻10 जूल. याच्यावर आपण प्रश्न केलेले आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर जर मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये मला एनर्जी पाहिजे, का बरं मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट वापरलं, कारण ही एनर्जी खूप छोटी आहे. मग मला AMUचं मास असेल सर तर याच्यामध्ये मला 931.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी मला मिळते, जर एक AMUच्या मासला आपण कन्वर्ट केलं कशामध्ये, एनर्जीमध्ये. ठीक आहे, त्याचबरोबर एक AMU ला असं सुद्धा लिहितात 931.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट अपॉन C², हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. याचे क्वेश्चन्स डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेले. हे सगळेच्या सगळे युनिट मी तुम्हाला पाठ करायला लावले होते. आय होप तुम्ही पाठ केले असणार आहे की सर मला जर किलोवॅट अवर तर मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये करायचं आहे तर काय करू शकतो, 2.25 इंटू 10⁻19 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट जर मला जूल मध्ये करायचं आहे तर आपण काय करतो, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट टू जूल करताना 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. त्याचबरोबर 1 जूल आपण इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये लिहिताना 0.625 इंटू 10⁻19 लिहितो. इथपर्यंत आलो. अजून एक तुम्हाला युनिट जर का कधी रिवाइज करून टाकायचं असेल तर माझ्यासोबत तुम्ही पटकन लिहू शकता. काय लिहू शकता सर, इथे मी लिहितो, कुठलं युनिट राहिलं बरं, इथे राहिलं की 1 किलोवॅट अवर. आपण वरती लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 1 किलोवॅट अवर इज इक्वल टू असतं, हे वर्क एनर्जी पॉवर मध्ये झालंय तरी पण सांगतो, 3.6 इंटू 10⁻6 जूल. हे झाल्यानंतर आता आपण प्रॉपर चॅप्टरकडे येऊ. न्यूक्लिअर फोर्स. न्यूक्लिअर फोर्स काय असतो सर, डेफिनेशन वाचा. तू डेफिनेशन वाच. काय सर डेफिनेशन,
डेफिनेशन म्हणते आहे की न्यूक्लिअर फोर्स इज द, काय म्हणते, न्यूक्लिअर फोर्स इज द स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह. पहिले स्ट्रॉंग आणि अट्रॅक्टिव्ह आहे, ताकदवर फोर्स आहे तो, ताकदवर असा तसा नाही, अत्यंत ताकदवर आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. दॅट बाइंड्स प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, ज्याला आपण न्यूक्लियन म्हणतो इनसाइड द न्यूक्लियस. असा ताकदवर, असा अट्रॅक्टिव्ह फोर्स तो न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला घट्ट पकडून ठेवतो, त्याला आपण न्यूक्लिअर फोर्स म्हणतो. तर घट्ट पकडायची काय गरज आहे, घट्ट पकडायची काय गरज आहे सर? ती गरज यासाठी बेटा, का गरज आहे, कारण की जर तू बघितलं न्यूक्लियसच्या आतमध्ये, जर मी न्यूक्लियसच्या आत पकडलं तर माझ्याकडे प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत, प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत, प्रोटॉन आहेत. आता काय आहे ना, न्यूट्रॉन मध्ये तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स 0 असतो, ठीक आहे. पण प्रोटॉन मध्ये जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो ना सर, तो नॉट इक्वल टू 0 असतो. प्रोटॉन एकमेकाला काय करतात सर, रिपल करतात, रिपेल. मग यांचं रिपल्शन जर मला घालवायचं असेल तर मला एक अट्रॅक्टिव्ह फोर्स पाहिजे, है ना. कुलंबिक रिपल्शन जर मला घालवायचं असेल तर मला एक अट्रॅक्टिव्ह फोर्स पाहिजे. आणि तो अट्रॅक्टिव्ह फोर्स काय, आता या प्रोटॉन मध्ये मला अट्रॅक्टिव्ह फोर्स पाहिजे, आणि त्या अट्रॅक्टिव्ह फोर्सला आपण म्हणतो न्यूक्लिअर फोर्स. मी असं म्हणतो बघा इकडे, न्यूक्लिअर फोर्स म्हणतो एफ न्यूक्लिअर ओव्हरकम्स, काय ओव्हरकम करतो, ओव्हरकम्स स्ट्रॉंग प्रोटॉन रिपल्शन, ठीक है, एंड बाइंड्स न्यूक्लियॉन्स इनसाइड न्यूक्लियस. ही करामत आहे बेटा न्यूक्लिअर फोर्सची. आता न्यूक्लिअर फोर्स बद्दल काही पॉइंट्स माहिती पाहिजे, अत्यंत महत्वाचे पॉइंट. काय सर, सगळ्यात पहिले न्यूक्लिअर फोर्स जो आहे, न्यूक्लिअर फोर्स, तर हा फोर्स जो आहे ना सर, हा फोर्स आहे शॉर्ट रेंज. असं नाही आहे का 1 किलोमीटर दूर गेला. आता तू मला सांग, तू बोरचा मॉडेल शिकला, बोर मॉडेल शिकला की नाही, त्याच्यामध्ये तू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स वापरला डेरिव्हेशनसाठी, जे आपण रेडियस डिराईव्ह केलं, मोमेंटम डिराईव्ह केलं है ना, अँग्युलर मोमेंटम वगैरे. तिथे आपण सेंट्रिपिटल फोर्स कुठला वापरला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स वापरला, न्यूक्लिअर नाही वापरला. का, कारण की हा खूपच शॉर्ट रेंज फोर्स आहे. हा फक्त न्यूक्लियसच्या आतमध्ये, बघा त्याची रेंज असते 1 ते 2 फेम्टोमीटर. ॲटमचा साईज असतो अँगस्ट्रॉंग मध्ये, है ना, म्हणजे 1-2 फेम्टोमीटर नंतर न्यूक्लिअर फोर्स काही कामाचा नाही. त्याच्यानंतर हा जो फोर्स आहे ना, हा स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे, एकदम ताकदवर आहे, स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे. आकडेवारी बघू आपण, किती स्ट्रॉंगेस्ट आहे सर, सांगेन नंतर मी तुम्हाला. अजून जर मला कोणी विचारलं सर, तर हा बेटा, हा चार्ज इंडिपेंडंट फोर्स आहे. चार्ज इंडिपेंडंट हे नवीन आहे याच्याबद्दल. चार्ज इंडिपेंडंट म्हणजे सांगतो तुम्हाला, प्रोटॉन असू दे, प्रोटॉन असू दे, किंवा न्यूट्रॉन असू दे, या सगळ्या केसेसमध्ये जो न्यूक्लिअर फोर्स राहील, न्यूक्लिअर फोर्स तो कसा राहील सर, तो राहणार आहे बेटा अट्रॅक्टिव्ह राहील आणि इक्वल राहील. याचा अर्थ असा नाहीये की सर प्रोटॉन आणि प्रोटॉन मध्ये रिपल्शन होणार, जसं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स करतो. सर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मध्ये कशाला चार्ज पाहिजे, कारण न्यूट्रॉनचा चार्ज 0 असतो. ते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मध्ये बेटा, न्यूक्लिअर फोर्स जो आहे ना, तो चार्जवर डिपेंड करत नाही. हा 100% अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, काही प्रॉब्लेम नाही. आलं का लक्षात. चार्जचं मॅग्निट्यूड काही पण असो, सगळ्यांना इक्वली ट्रीट करतो तो, ठीक आहे. कळालेलं आहे का, हो सर कळालेलं आहे. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर जो न्यूक्लिअर फोर्स आहे त्याची काय महिमा आहे सर, तर न्यूक्लिअर फोर्स जो आहे ना, तो नॉन सेंट्रल फोर्स आहे. नॉन सेंट्रल फोर्स म्हणजे काय सर, नॉन सेंट्रल फोर्सचा अर्थ असा होतो की हा F=1/r² चा जो लॉ आहे ना बेटा, तो फॉलो करत नाही. जसं तुम्ही कुलम फोर्स बघितला, कुलम फोर्स जो आहे बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे ना, इलेक्ट्रोस्टॅटिक, तो हा लॉ फॉलो करतो. कुठला सर, K=Q1Q2/r². F इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. जो दोन प्रोटॉन किंवा 2 इलेक्ट्रॉन मधला जो काही डिस्टन्स असेल, तुम्ही सेंटर टू सेंटर लाईन जर जॉईन केली, म्हणजे चार्ज टू चार्ज लाईन जॉईन केली, त्याच्यावर डिपेंड करतो. सेंट्रल फोर्स आहे तो, लाईन डिपेंडंट फोर्स आहे ना, त्या डिस्टन्सवर डिपेंड करतो. पण असा न्यूक्लिअर फोर्स बिलकुल नाही आहे.
ठीक आहे, त्याच्या काय काय प्रॉपर्टीज आहे पटकन बघून घेऊ आपण. बघा, इट इज अ शॉर्ट रेंज. सगळ्यात महत्वाची गोष्ट, इट इज अ शॉर्ट रेंज. ही मला रेंज तुम्ही लक्षात ठेवायला हवी, 1 ते 2 फेम्टोमीटर. ठीक आहे, त्याच्यानंतर सॅच्युरेशन प्रॉपर्टी. सॅच्युरेशन प्रॉपर्टी महत्वाची आहे. काय सर सॅच्युरेशन प्रॉपर्टी? बघा, टॉपर विद्यार्थ्याची एक खासियत असते. काय खासियत असते माहिती आहे का? जो टॉपर असतो बेटा, सपोज हा पी टॉपर आहे, तर तो काय करणार ना, तो त्याचा ग्रुप बनवणार. हा त्यांनी त्याचा ग्रुप बनवला आणि या ग्रुपमध्ये ना तो कोणाला घुसू देत नाही. तो कोणाला घुसू देत नाही. म्हणजे सर, आता जर नवीन मित्र मैत्रिणी आले, त्याला तो भाव पण देत नाही बेटा, भाव पण देत नाही. का? कारण त्याला अभ्यास करायचा असतो. बरोबर आहे, अभ्यास करायचा असतो. बाकी कोणाला करत नाही. आपापलं भलं म्हणतंय, हे 3-4 कामाचे, बाकीचे दुनिया काही करो त्याला काही फरक पडत नाही. याचा अर्थ काय? हा जो प्रोटॉन आहे बेटा, हा जो प्रोटॉन आहे ना सर, या प्रोटॉनचा परिवार फक्त याच्या आजूबाजूला आहे. याच्या आजूबाजूला, कारण न्यूक्लिअर फोर्स कसा फोर्स आहे? शॉर्ट रेंज फोर्स आहे, म्हणून फक्त आजूबाजूच्या प्रोटॉन न्यूट्रॉननी फरक पडणार. मात्र जर मी आता अजून प्रोटॉन न्यूट्रॉन वाढवले, ॲटॉमिक मास नंबर जसा वाढेल तसा प्रोटॉन न्यूट्रॉन वाढतील, पण या प्रोटॉनला काही फरक पडत नाही. का फरक पडत नाही सर? कारण हे बाहेरचे लोक याच्यावर फोर्स लावू शकत नाही, डिस्टन्स जास्त असल्यामुळे. बरोबर ना? म्हणजे मी असं पण म्हणतो याला, बघा महत्वाची प्रॉपर्टी ही काय प्रॉपर्टी सर? इफ मास नंबर किंवा ए increases beyond a level f nuclear is equal to constant. न्यूक्लिअर फोर्स काही वाढत नाही, कमी होत नाही, काही होत नाही, कारण आतल्याला काही फरकच पडत नाही. याला मी म्हणतो बेटा सॅच्युरेट होणे. सॅच्युरेट बस, अजून कोणाला तो अलाउ करणार नाही. टॉपरचा फोर्स आहे बेटा. कुठला फोर्स आहे सर? न्यूक्लिअरचा फोर्स आहे. आलं लक्षात? नॉन सेंट्रल फोर्स आहे, मी आताच तुम्हाला सांगितलं. नॉन सेंट्रलची प्रॉपर्टी काय असते ती? स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे. बघा, हा इथे मला सांगायचंय तुम्हाला. काय सांगायचंय सर? सगळ्यात जास्त स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे बघा, एफ ग्रॅव्हिटेशनल डिवायडेड बाय, याचा रेशो बघा, हा रेशो लक्षात ठेवला तरी चालेल. एफ ग्रॅव्हिटेशनल, एफ इलेक्ट्रोस्टॅटिक आणि एफ न्यूक्लिअर. बरं का, यांचा जो रेशो असतो तो किती असतो? जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स 1 आहे बेटा, जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स 1 आहे, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे 10⁻36 आणि न्यूक्लिअर फोर्स आहे 10⁻38. हा रेशो असतो. सगळ्यात ताकदवर कोण आहे? न्यूक्लिअर फोर्स. त्याच्यानंतर कोण आहे सर? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्याच्यानंतर कोण आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स विकेस्ट फोर्स असतो. तसाही एक गोष्ट तुला लक्षात पाहिजे. काय लक्षात पाहिजे? की जो न्यूक्लिअर फोर्स असतो ना बेटा, न्यूक्लिअर फोर्स जर तुम्ही या दोघांचा रेशो बघितला, तो जवळजवळ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या किती पट असतो सर? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो असतो सर, त्याच्या किती पट असतो? 100 पट असतो. 100 पट असतो. म्हणून तर तो न्यूक्लियॉन्सला न्यूक्लियसच्या आतमध्ये धरू शकतो, अन्यथा जमलं नसतं रे. त्याला जमलं असतं का? बिलकुल नसतं जमलं. इंडिपेंडंट ऑफ चार्ज, जसं मी तुला मगाशी सांगितलं की ऍक्ट्स इक्वली बिटवीन प्रोटॉन न्यूट्रॉन अँड प्रोटॉन. त्याला काही फरक पडत नाही. प्रोटॉन न्यूट्रॉन प्रोटॉन, काही फरक पडत नाही. ठीक आहे, या प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. आता हा एक चांगला मुद्दा आहे. काय मुद्दा आहे सर? न्यूक्लिअर फोर्स तसा तर अट्रॅक्टिव्ह असतो. बघा, न्यूक्लिअर फोर्स जो आहे ना, मेनली न्यूक्लिअर फोर्स अट्रॅक्टिव्ह असतो. न्यूक्लिअर फोर्स इज अट्रॅक्टिव्ह. बरं का, मेनली न्यूक्लिअर फोर्स इज अट्रॅक्टिव्ह. ठीक आहे, मात्र तो रिपल्सिव्ह सुद्धा होतो. बघा काय असतं, टॉपर जो असतो, टॉपर काय करतो? टॉपर म्हणेल की जर तू माझ्या ग्रुपमध्ये आहे तर मी तुला अट्रॅक्ट करणार, है ना, मी अट्रॅक्ट करणार कारण मी न्यूक्लिअर फोर्स आहे. पण जर तू माझ्या एकदम जवळ यायचा प्रयत्न केला तर मी अट्रॅक्ट करणार नाही, कारण मला अभ्यासाकडे फोकस करायचा आहे. कोणी माझ्या ग्रुपमध्ये अभ्यास करायला आलं तर ठीक आहे, पण जर काही वेगळ्या गोष्टी करायला आलं माझ्या ग्रुपमध्ये तर मी त्याला करू देणार आहे का? त्याला किंवा तिला करू देणार नाही. तर टॉपर त्याला म्हणतो तू जा, रिपेल करतो. म्हणजे एक प्रिन्सिपल डिस्टन्स ठेवतो. फार जवळ नाही आणि फार दूर नाही. थोड्याफार ठीक आहे, थोड्याफार जवळ आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, अट्रॅक्टिव्ह, आपला फायदा होतोय. पण अत्यंत जवळ आला तर बिलकुल नाही. तर याचा अर्थ काय सर? इथे बघा, या ग्राफमध्ये तुम्हाला कळेल
इकडून जर तुम्ही बघितलं, इकडून याची ही पोटेन्शियल एनर्जी कर्व आहे, पोटेन्शियल एनर्जी वर्सेस डिस्टन्सचा कर्व आहे. तर हा पोटेन्शियल एनर्जी बघा अशी कमी कमी होते आणि इथं पोटेन्शियल एनर्जी मिनिमम. इथे जर बेटा तू बघितला, इथे जर तू बघितला तर हा जो स्लोप आहे पोटेन्शियल एनर्जी कर्वचा, ते या केसमध्ये ना सर डी बाय डी आर जो आहे, डी बाय डी आर लेस दॅन 0 आहे. डी बाय डी आर जर लेस दॅन 0 असेल तर एफ किती असतो बरं मला सांगा? एफ असतो सर, एफ असतो मायनस डी बाय डी आर. याचा अर्थ जो बेटा एफ आहे, एफ तो काय झाला सर? ग्रेटर दॅन 0 झाला, कारण हा लेस दॅन 0 आहे तर निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन जाईल. ग्रेटर दॅन 0चा अर्थ काय? ग्रेटर दॅन 0चा अर्थ आहे रिपल्सिव्ह. हा काय? रिपल्सिव्ह फोर्स आहे. हे जर तुला कळालं नसेल तर तू वर्क एनर्जी पॉवर नीट करायला पाहिजे. वर्क एनर्जी पॉवर मध्ये हे सगळं आहे, ठीक आहे ना सर? जर इकडे बघितलं सर तुम्ही, जर इकडे बघितलं तर इकडे डी यू बाय डी आर काय? याचा स्लोप काय? यू आर कर्वचा स्लोप काय? इथं जर टँजंट मारला तर स्लोप काय येईल? तर इकडे स्लोप राहील, इकडे स्लोप राहील सर ग्रेटर दॅन 0. याचा अर्थ बेटा एफ येईल लेस दॅन 0. एफ लेस दॅन 0चा अर्थ काय होतो? अट्रॅक्टिव्ह होतो, ठीक आहे ना? अट्रॅक्टिव्ह होतं. म्हणजे मी असं म्हणू शकतो व्हेरी शॉर्ट डिस्टन्स, हे बघा ते त्यांनी दिलंय बघा. आर नॉटची किंमत साधारण बघा मी तुम्हाला सांगतो, इफ डिस्टन्स जो आहे ना जो 0.8 फेम्टोमीटर पेक्षा कमी असेल ना तर हा रिपल्सिव्ह असतो. रिपल्सिव्ह असतो. हे अप्रॉक्सिमेटेड व्हॅल्यूज आहे. आणि जर डिस्टन्स सर 0.8 फेम्टोमीटर पेक्षा मोठा आणि 2 फेम्टोमीटर पेक्षा छोटा तर हा अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, बरं का? न्यूक्लिअर फोर्स कसा असतो? अट्रॅक्टिव्ह असतो. आणि अजून एक गोष्ट, काय गोष्ट सर? की बेटा हा जो रिपल्सिव्ह फोर्स असतो ना, हा जो रिपल्सिव्ह फोर्स असतो ना तो वीक असतो. हा जो रिपल्सिव्ह फोर्स असतो सर हा वीक असतो. आणि हा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो ना सर तो स्ट्रॉंग असतो. कुठला फोर्स असतो? कुठला फोर्स असतो तो न्यूक्लियाला बांधून ठेवतो, न्यूक्लियसमध्ये न्यूक्लियॉन्सला बांधून ठेवतो, तर तो हा फोर्स असतो बेटा, है ना? बाइंड्स न्यूक्लियॉन्स टुगेदर. आणि मग सर हा जो फोर्स आहे, कुठला फोर्स? हा वाला जो फोर्स आहे, जो वीक रिपल्सिव्ह फोर्स आहे, तो काय करतो? तर तो फिजन किंवा फ्युजन करतो, है ना? मेनली फिजन किंवा फ्युजन करतो, ते नंतर बघू आपण. तर याच्यामध्ये फक्त एवढंच ठीक आहे, ठीक आहे ना? 1.5 ठीक आहे, 0.8 हे अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आहे, त्याचं लोड घेऊ नका. तर एवढ्या प्रॉपर्टीज तुम्ही लक्षात ठेवा. आता हे बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू फॉर न्यूक्लिअर फोर्स? न्यूक्लिअर फोर्ससाठी कुठलं स्टेटमेंट ट्रू आहे? दे आर शॉर्ट रेंज फोर्स. दे आर शॉर्ट रेंज फोर्स, बरोबर आहे. अरे शॉर्ट रेंज फोर्स आहे, फेम्टोमीटर मध्ये काम करतात, बरोबर आहे. दे आर इक्वल इन स्ट्रेंथ टू इलेक्ट्रोस्टॅटिक, बिलकुल नाही, इक्वल नसतात, जास्त असतात. दे ओबे द इनवर्स थर्ड पॉवर, बिलकुल नाही, ना की इनवर्स सेकंड पॉवर. सेंट्रल फोर्स नाहीये, मग इनवर्स तो डिस्टन्सचा रेशो बघा. सेंट्रल फोर्स जो आहे ना बेटा 1/r⁴n हा लॉ फॉलो करतो, सेंट्रल फोर्स, बरं का? कधी पण सेंट्रल फोर्स हा लॉ फॉलो करतो. पण न्यूक्लियाच्या केसमध्ये हा लॉ तो फॉलो करत नाही. ओके, सो याचा आन्सर काय सर? ए आन्सर आहे. AIPMT ला आलेला प्रश्न आहे. पुढे बघा, सुंदर प्रश्न आहे. काय प्रश्न आहे सर? अ टू न्यूक्लियस आर ॲट अ सेपरेशन ऑफ 1 फर्मी. एक फर्मीचं सेपरेशन आहे. द नेट फोर्स, शब्द एकदम नीट वाचा. नेट फोर्स म्हणतायत, न्यूक्लिअर फोर्स नाही, नेट फोर्स. नेट फोर्स म्हणजे काय काय येणार आहे सांगतो मी. दोन्ही न्यूट्रॉन जर असतील तर F1 आणि दोन्ही प्रोटॉन असतील तर F2 आणि F3 जर एक न्यूट्रॉन आणि एक प्रोटॉन असेल तर बघा, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, न्यूट्रॉन आणि न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आणि प्रोटॉन. सगळ्यात पहिले मला सांगा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मध्ये कुठला फोर्स लागेल? तर यांच्यामध्ये फोर्स लागायला पाहिजे. कुठला फोर्स लागेल बेटा? हा फोर्स लागेल न्यूक्लिअर फोर्स अट्रॅक्टिव्ह. न्यूक्लिअर फोर्स लागेल अट्रॅक्टिव्ह, एकमेकांना अट्रॅक्ट करतील ते. तसंच न्यूट्रॉन मध्ये सर न्यूक्लिअर फोर्स पाहिजे, काही विषय नाही. इकडे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स लागणार नाही. का नाही लागणार सर? कारण चार्ज 0 आहे. चार्ज काय सर? 0 आहे. जर तू प्रोटॉन बघायला गेला तर यांच्यामध्ये पण लागला पाहिजे कुठला फोर्स सर? न्यूक्लिअर फोर्स लागला पाहिजे जो अट्रॅक्टिव्ह आहे. काही प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही सर. पण एक प्रॉब्लेम झाला आता. काय प्रॉब्लेम झाला? प्रॉब्लेम असा झाला की याच्यावर यांनी रिपल, हे बघा, याच्यावर यांनी न्यूक्लिअर फोर्स लावला, याच्यावर यांनी न्यूक्लिअर फोर्स लावला अट्रॅक्टिव्ह, पण हा याला रिपेल करेल. कितीने रिपेल करेल सर? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सने रिपेल करेल. तसंच हा पण याला बेटा काय करणार आहे? रिपेल करणार आहे. याचा अर्थ जर तुम्ही नेट फोर्स बघितला, नेट फोर्स जर बघितला तर काहीतरी कमी झाला. नेट फोर्स कमी झाला. का कमी झाला?
यासाठी कमी झाला कारण काहीतरी इलेक्ट्रोस्टॅटिक, जर तुम्ही एक प्रोटॉन बघा, एक प्रोटॉन, एका प्रोटॉनला हा न्यूक्लियर फोर्सने इकडे अट्रॅक्ट करायला लागला आणि इकडे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सनी रिपेल करायला लागला. तर जो नेट फोर्स आहे ना सर, नेट फोर्स काय राहणार आहे, तर न्यूक्लियर फोर्स मायनस एफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स राहील, न्यूक्लियर मायनस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. याचा अर्थ या केसमध्ये फोर्स कमी झालेला आहे. कळतंय का तुला, फोर्स कमी झालाय. या केसमध्ये फोर्स काय सर, सेम आहे. का सेम आहे बघा, या केसमध्ये सर फोर्स सेम आहे, F1 आहे आणि हा F2 आहे आणि हा F3 आहे. हा जो आहे ना सर, हा F3 आहे. तर F1 आणि F2 तर इक्वल आहे कारण इथे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स नाहीये. याचा अर्थ आन्सर काय आला पाहिजे, F1 आणि F2 ला इक्वल करा सर, विच इज ग्रेटर दॅन F3. ठीक आहे, F1 आणि F2 ला इक्वल करा विच इज ग्रेटर दॅन F3, असा आन्सर पाहिजे. काय डाऊट आहे का, बिलकुल डाऊट नाही सर, बिलकुल डाऊट नाही. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न, 2 न्यूक्लियॉन्स आर ॲट अ सेपरेशन ऑफ 1 फर्मी, द न्यूक्लियर फोर्स. मी म्हटलं ना तुम्हाला, प्रश्न नीट वाचा. आता म्हणतायत न्यूक्लियर फोर्स, मागच्या प्रश्नामध्ये होता नेट फोर्स. ठीक आहे, नेट फोर्स. आता परत तेच आहे, बिटवीन देम इज F1, दोन्ही न्यूट्रॉन असले तर F2, जर दोन्ही प्रोटॉन असले तर F3, आणि जर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असल्यावर जर फक्त न्यूक्लियर फोर्स असतील बेटा तर हे तिन्ही सेम पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं होतं, लिहून दिलेला हा पॉइंट आहे. काय पॉइंट आहे सर, की न्यूट्रॉन असेल, प्रोटॉन असेल, ठीक आहे, किंवा सर प्रोटॉन न्यूट्रॉन असेल, या तिघांमधला जो न्यूक्लियर फोर्स आहे ना, तिघांमधला जो न्यूक्लियर फोर्स आहे काय असतो, सेम असतो. या केसमध्ये पण सेम फोर्स, या केसमध्ये पण सेम फोर्स, या केसमध्ये पण सेम फोर्स. ओके सर, ओके, मजा येते, मजा येते. हा प्रश्न बघ, हा प्रश्न बघ, काय प्रश्न आहे सर बघा, सुंदर प्रश्न आहे. व्हॅरायटी आपण कव्हर करतोय म्हणजे तुझं एक्झाम मध्ये तुला लोड यायला नको. ठीक आहे, 2 प्रोटॉन्स आर केप्ट ॲट अ सेपरेशन ऑफ 10 नॅनोमीटर. आता हे काय बेटा, नॅनोमीटर, व्हेरी इम्पॉर्टंट डेटा. नॅनोमीटर म्हणजे असतो 10⁻⁻⁹. बघा, 10 नॅनोमीटर म्हणजे आहे बेटा, 10 नॅनोमीटर म्हणजे आहे सर 10⁻⁻⁹ टू 10. हे झालं सर 10⁻⁸ मीटर. ठीक आहे, आणि 1 फेम्टोमीटर किती असतो, क्लिअर फोर्स 1 फेम्टोमीटर म्हणजे 10⁻⁻15 मीटर पर्यंतच असतो. हे तुला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, लक्षात आहे सर. तर त्यांनी काय सांगितलंय की FN आणि FeB द न्यूक्लिअर फोर्स आणि इलेक्ट्रो मॅग्नेटिक फोर्स. तर मग कुठला फोर्स जास्त असतो, तर निश्चितपणे जेव्हा तुम्ही डिस्टन्स वाढवताना तर तेव्हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स डॉमिनेट करतो, कारण तो लॉंग रेंज फोर्स. क्लिअर फोर्स हा बिचारा शॉर्ट रेंज फोर्स आहे. त्याच्या इलाक्यामध्ये जर कोणी आलं तर तो त्याला सोडणार नाही, पण त्याचा इलाका छोटा आहे, हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर याचा अर्थ सर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज ग्रेटर दॅन म्हणजे न्यूक्लिअर फोर्स. आलं का लक्षात, काही डाऊट आहे का, काही डाऊट नाही. तिन्ही प्रश्न कळाले. पहिल्या प्रश्नामध्ये नेट फोर्स विचारला, ठीक आहे, दुसऱ्या प्रश्नामध्ये न्यूक्लिअर फोर्स विचारला शॉर्ट डिस्टन्सवर, आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये न्यूक्लिअर आणि इलेक्ट्रोस्टॅटिकचं कंपॅरिझन विचारलं है ना, कंपॅरिझन विचारलं लॉंग रेंजसाठी. मास डिफेक्ट अतिशय सुंदर कन्सेप्ट आहे, आणि मास डिफेक्ट जर तुला कळाला तर तुला बाइंडिंग एनर्जी कळेल, बाइंडिंग एनर्जी कळाला तर तुला बाइंडिंग एनर्जी कर्व कळेल, स्टेबिलिटी कळेल, सगळंच होऊन जाईल बेटा. ठीक आहे, चला नीट लक्ष द्या. तर मास डिफेक्ट काय असतो, आधी डेफिनेशन वाचू, अगदी सावकाशपणे डेफिनेशन वाचू. डेफिनेशन म्हणते काय, डेफिनेशन म्हणते द डिफरन्स बिटवीन द टोटल मास ऑफ इंडिव्हिज्युअल न्यूक्लियस, दॅट इज प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, अँड द ऍक्च्युअल मास ऑफ द न्यूक्लियस. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून बनतं न्यूक्लियस. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं जर मी मास ऍड केलं आणि जे न्यूक्लियस फॉर्म झाले त्याचं मास जर बघितलं तर या दोघांच्या मासमध्ये डिफरन्स येतो, त्यालाच आपण मास डिफेक्ट म्हणतो. सांगतो मी तुम्हाला कसं आहे बघा. जर तुला असं म्हटलं सर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन ना हे मिळून बनवतात न्यूक्लियस, काहीच प्रॉब्लेम नाही. तर मला आता एखादी न्यूक्लियस बनवायची, कुठली न्यूक्लियस बनवता सर तुम्ही, एक्स नावाची एक न्यूक्लिया आहे ज्याचा ॲटॉमिक मास नंबर A आणि Z म्हणजे काय सर, ॲटॉमिक नंबर आहे, हा मास नंबर आहे, हा ॲटॉमिक नंबर. तर हा कशापासून बनलाय, तर तुम्ही म्हणाल सर याच्याकडे ना काय म्हणतात त्याला, Z प्रोटॉन असतील प्लस A - Z न्यूट्रॉन असतील. एकदम बरोबर, काहीच प्रॉब्लेम नाही. जर मी तुला म्हटलं की या दोघांच्या मासला जर ऍडिशन केलं तर याचं मास यायला पाहिजे. अरे 1 किलोचा एक बॉल आहे आणि 1 किलोचा दुसरा बॉल आहे, दोघांना जर कंबाईन केलं, आधी ते सेपरेट होते, आता ते एकत्र झाले बेटा.
तर त्या बॉलचं मास किती पाहिजे? 2 किलो. अशीच माझी अपेक्षा होती. माझी अपेक्षा काय होती? माझी अपेक्षा होती की टोटल मास जर तुम्ही इकडचं बघितलं ना तर किती येईल सर? तर मास ऑफ प्रोटॉन इंटू झेड, हे झालं त्याच्या न्यूक्लियाय मधल्या प्रोटॉनचं मास, प्लस न्यूक्लियाय मधल्या न्यूट्रॉनचं मास किती येणार सर? तर ते येणार नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इंटू मास ऑफ न्यूट्रॉन. हे मला पाहिजे होतं की एम मास ऑफ एक्स है ना. इथे हा एक्स काय सर? हा न्यूक्लियाय, याला ट्रीट करू बेटा आपण, याला न्यूक्लियाय ट्रीट करू. तर हे तर ऍटम लिहितात. अरे ऍटम काय बेटा, ऍटमचं काही नसतं. ऍटम आणि न्यूक्लियाय एकच आहे, कारण तसं ते इलेक्ट्रॉनचं मास आपण निग्लेक्ट करतो. ठीक आहे, चला एक लक्ष द्या. तर हे असं होतं माझं अपेक्षा, म्हणजे माझे एक्सपेक्टेशन्स अशा होत्या. पण रियालिटी काहीतरी वेगळी निघाली. एक्सपेक्टेशन्स होते सर मला नाही का एक्झामला किती मार्क पडायला पाहिजे फिजिक्समध्ये, जेव्हा मी चेक केला पेपर 180 पैकी 140 पडायले. पण जेव्हा आन्सर की चेक केली तेव्हा किती पडायला लागले? तेव्हा पडायला लागले 80. 60 मार्क कुठे गेले? 60 मार्क गेले हवेत. तसंच याच्याबरोबर पण झालं. काय झालं सर याच्याबरोबर रियालिटी काय झाली बघा. रियालिटी काय झाली? रियालिटीमध्ये असं झालं की जे मास ऑफ, जे त्याच्या कॉन्स्टिट्युएंटचं मास आहे, म्हणजे हे जे आपण मास लिहिलं बेटा ए मायनस झेड इंटू एम एन, ज्याच्यापासून न्यूक्लियस बनलाय, म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं जे मास आहे ना ते मोठं आलं. कोणापेक्षा मोठं आलं सर? मास ऑफ न्यूक्लियस पेक्षा. म्हणजे ज्याच्यापासून तो न्यूक्लियस बनलाय त्यांचं मास जास्त आहे त्या न्यूक्लियस पेक्षा. ही रियालिटी आहे, ही सर रियालिटी आहे. मग मास डिफेक्ट म्हणजे यांच्यातला डिफरन्स. मास डिफेक्ट बघा, मास डिफेक्ट इथे लिहून टाकतो मी. मास डिफेक्ट काय असतो सर? तर असं का झालं सांगतो मी का झालं. मास डिफेक्ट म्हणजे काय असतो? मास डिफेक्टला डेल्टा एम लिहितो बेटा. इथे मी म्हणतो मास डिफेक्टला लिहू शकतो काय की यांचं मास म्हणजे झेड एम पी प्लस ए मायनस एक्स, ए मायनस झेड इंटू एम एन, हे झालं त्याच्या कॉन्स्टिट्युएंटचं मास, मायनस मास ऑफ न्यूक्लियाय. याला मी म्हणतो मास डिफेक्ट, डेल्टा एम. हेच ते म्हणतायत बघा, नीट वाचलं जर तुम्ही, द डिफरन्स बिटवीन टोटल मास ऑफ इंडिव्हिज्युअल न्यूक्लियॉन म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचं मास मायनस न्यूक्लियसचं मास, याला म्हणतो आपण मास डिफेक्ट. पुढचा प्रश्न सर्वांच्या मनात यायला पाहिजे की हे मास कुठे गेलं सर? असं तर अशक्य असतं. असं कधी होत असतं का सर? मास कधी गायब होत असतं का? मास गायब होतं. मग मास गेलं कुठे? मास गेलं बेटा एनर्जीमध्ये. अरे तू लाकडाला मला सांग, तू लाकडाला जाळलं तर लाकडाचं मास कमी होतं की नाही? अरे मास कमी होतं की नाही? मग मास कन्वर्ट झालं एनर्जीमध्ये. नेहमी एनर्जी कंझर्व असते, मास कंझर्व असायला पाहिजे असं गरजेचं नाहीये. अरे बाबा ती काय म्हणतोय नीट लक्ष द्यावा. एक पॉइंट तुम्हाला कळायला पाहिजे, काय की एनर्जी आहे ना ऑलवेज कंझर्वड असते. पण मास मे नॉट बी कंझर्वड ऑलवेज. मास हे कंझर्व दरवेळेस राहील असं नाहीये सर. यावेळेस ना सर ते मास कन्वर्ट झालंय. कशामध्ये कन्वर्ट झालंय? एनर्जीमध्ये कन्वर्ट. मास गायब झालं ना, मास गायब झालं. मग मास कुठे गेलं? एनर्जीमध्ये गेलं. कारण मास आणि एनर्जी एकच गोष्ट आहे असं आइन्स्टाईन सांगून गेलो, इज इक्वल टू एमसी स्क्वेअर. मग सर आता ते एनर्जीमध्ये का कन्वर्ट झालं ते बघू आपण. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जर हे बघायचं असेल ना तुम्हाला की मास कुठे गेलं, तर यासाठी तुम्ही मला हे सांगा की प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन हे बनून झाले बेटा काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे आहे न्यूक्लियाय. बरोबर आहे? एकदम बरोबर आहे सर. आता मला सांगा की कोण जास्त स्टेबल आहे? हे जास्त स्टेबल आहे का हे जास्त स्टेबल आहे? अरे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन जर स्वतः जास्त स्टेबल असते, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जर स्वतः जास्त स्टेबल असते तर आपल्याला भरपूर सारे प्रोटॉन मिळाले असते. हायड्रोजन मिळतो ना सर प्रोटॉन, अरे मिळतो, पण मग न्यूट्रॉन पण मिळाले असते. न्यूट्रॉन कुठे मिळतो तुला? न्यूट्रॉन मिळतो का? नाही मिळत. हे सगळे न्यूक्लियसच्या आतमध्ये मिळतात. याचा अर्थ ना सर हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आधी अनस्टेबल होते आणि ते न्यूक्लियसमध्ये आल्यावर काय झाले सर? स्टेबल झाले. मग बेटा तू मला सांग, अनस्टेबल पासून स्टेबल व्हायला एनर्जी काय करावं लागते? कमी करावं लागते. का कमी करावं लागते सांगतो. आता तू मला सांग, तू जर एकटा फिरतोय
किंवा एकटी फिरतीये तू, तुला घरचे बिरचे कोणी नाहीये, घरच्यांनी म्हणलं तू जा, तुला जिथे जायचं तिथे जा, तू मोकळा आहे, तुला काही बाउंड नाही केलंय, तुला न्यूक्लियसच्या आतमध्ये बांधलं नाही, घराच्या आतमध्ये बांधलं नाही, तर काय होणार आहे सांग बरं? अनस्टेबिलिटी येईल. तर सगळ्यात पहिले काय, आई वडिलांची आठवण येईल. आठवण नाही, पैसे राहणार नाही तुझ्याकडे, पैसे राहणार नाही खायला, बरोबर आहे का? मग आईची आठवण येईल, अरे आई मला काहीतरी खाऊ घालायची है ना. बाबांची आठवण येईल, अच्छा मग तुला प्रेम करायला कोणी नाही, तुला विचारायला कोणी नाही, तुझी तब्येत बिघडली काय बिघडली कोणी नाही, तुला मित्रमैत्रिणी पण कोणी विचारणार नाही. मग अशा वेळेस तुझी स्टेबिलिटी उरली का? स्टेबिलिटी उरली नाही, अनस्टेबल आहेस. नाही आता तुला आहे ना घरामध्ये जायचंय, घरामध्ये जायचंय, तुला आता घरामध्ये जायचंय, पण आता जर तुला घरामध्ये जायचं असेल तर तुला तुझ्या वाईट सवयी सोडावं लागतील की नाही? तुला मोबाईल सोडावा लागेल, व्हॉट्सअप सोडावं लागेल, तुला अभ्यास करावा लागेल, घरच्यांसाठी जबाबदारी घ्यावं लागेल, थोडं मोठं झाल्यानंतर चांगलं MBBS होऊन डॉक्टर होऊन काहीतरी घरच्यांना कमवून द्यावं लागेल, जबाबदारी घ्यावं लागेल, बरोबर आहे, त्यांना पण प्रेम द्यावं लागेल. म्हणजे काही ना काही तुला द्यावं लागते की नाही, काही ना काही तुला रिलीज करावं लागते की नाही. हाच कन्सेप्ट आहे. एनर्जी जर आपण रिलीज केली कुठल्याही, बघा काही गोष्ट फुकट मिळत नसेल, जर याला अनस्टेबल पासून स्टेबल व्हायचं असेल ना, तर एक गोष्ट करावं लागेल. काय करावं लागेल? एनर्जी कमी असायला पाहिजे, किंवा एनर्जी काय व्हायला पाहिजे सर? रिलीज व्हायला पाहिजे. एनर्जी काय व्हायला पाहिजे सर? रिलीज व्हायला पाहिजे. आता हा एनर्जी कसा रिलीज करेल? बाहेरून एनर्जी तर नाही आणू शकत, मग तो काय करतो? आपल्या मासची एनर्जी कन्वर्ट करतो. जे डेल्टा एम बघितलं ना आपण, मास इफेक्ट बघितलं ना आपण, तर मग एनर्जी रिलीज जी आहे, किती एनर्जी रिलीज करतो सर? एनर्जी रिलीज्ड जी आहे ना बेटा, तर ती एनर्जी रिलीज करतो डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर. जो मास डिफेक्ट होता ना, जो मास डिफेक्ट होता, कुठे गेला तो मास डिफेक्ट? हा मास डिफेक्ट, हा जो मास डिफेक्ट आहे, जेवढ्या मासची तफावत येते त्याला इंटू सी स्क्वेअर केलं तर मला काय येतं सर? एनर्जी रिलीज येते बेटा. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. तर मी म्हणतो इफ डेल्टा एम इज इन AMU, जर डेल्टा एम हा AMU मध्ये दिला असेल, ॲटॉमिक मास मध्ये जर आपण घेतला त्याला, तर एनर्जी रिलीज ला डायरेक्ट मी लिहू शकतो. काय लिहू शकता सर? 931.5. ठीक आहे, 931.5 इंटू एम, आणि हे बेटा येईल मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. हे कॅल्क्युलेशन कसं करायचं मी तुम्हाला पुढे सांगतो, पण मागच्या लेक्चरमध्ये मी लेकरांना सांगितलं होतं. काय सांगितलं होतं सर? की जर मास AMU मध्ये घेतलं ना, मास AMU मध्ये घेतलं तर एनर्जी कशी काढायची? मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये. तर एका AMU मध्ये एनर्जी असते 931.5 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. तर डेल्टा एम मध्ये किती एनर्जी असेल? तर हा जे काही असेल 931.5 इंटू डेल्टा एम करून टाक. फक्त डेल्टा एम कशात पाहिजे? AMU मध्ये पाहिजे. मग तुला कळालं का की एनर्जी का रिलीज करावं लागते? एनर्जी यासाठी रिलीज करावं लागते सर, कारण त्याला स्टेबिलिटी पाहिजे है ना. तर मग मी बेटा तुला अजून एक गोष्ट कळायला पाहिजे. काय सर? की जेवढी बाइंडिंग एनर्जी जास्त, बाइंडिंग एनर्जी जेवढी जास्त तेवढी स्टेबिलिटी काय सर? स्टेबिलिटी जास्त. आता अच्छा, बाइंडिंग एनर्जी तुम्हाला सांगितली नाही, बरं, पण एक गोष्ट तर तुला कळाली. काय कळाली? की एनर्जी रिलीज्ड जेवढी जास्त असेल, जेवढी जास्त असेल तेवढी स्टेबिलिटी काय असेल सर? स्टेबिलिटी जास्त असेल. हा तेवढा जास्त स्टेबल असतो जेवढी जास्त एनर्जी देतो. तू जेवढं जास्त घरच्यांसाठी करशील, जेवढं जास्त लोकांना प्रेम देशील, तेवढं जास्त तुझे रिलेशन्स बनत जातील, तेवढं जास्त लोक तुला मान सन्मान देतील. पण जर तू काही कॉम्प्रोमाइज केलं नाही, जर तू काही एनर्जी रिलीज केले नाही, तुझ्या वाईट सवयी सोडल्या नाही, तर तू अनस्टेबल होशील, तुला कोणी भाव देणार नाही. आता कळालं असेल कन्सेप्ट? कळाला का? येस सर, कळाला. आता चला इथे बघा बाइंडिंग एनर्जीची डेफिनेशन. काय बाइंडिंग एनर्जी? बाइंडिंग एनर्जी म्हणजे इट इज एनर्जी रिक्वायर्ड टू स्प्लिट अ न्यूक्लियस इंटू न्यूक्लियॉन्स और इक्विव्हॅलेंटली द एनर्जी रिलीज्ड व्हेन न्यूक्लियॉन्स कंबाईन टू फॉर्म न्यूक्लियस. काय सर सांगतो? लक्ष दे इकडं. मगाशी जसं मी तुला सांगितलं बेटा, काय सांगितलं? की आपल्याकडे झेड प्रोटॉन, किंवा आपण असं म्हणू की झेड प्रोटॉन प्लस ए मायनस झेड न्यूट्रॉन पासून कोण बनलं सर? झेड प्रोटॉन प्लस ए मायनस झेड न्यूट्रॉन पासून बनला आपल्याकडे एक न्यूक्लियस. ठीक आहे, बनला न्यूक्लियस. आता जो बरं न्यूक्लियस बनला आणि काय झालं सर? एक एनर्जी रिलीज झाली की नाही? एनर्जी रिलीज झाली, मगाशीच सांगितलं. आणि ही एनर्जी किती रिलीज झाली? डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर. आता आपण कॅल्क्युलेशन केलं, तुम्हाला फॉर्म्युला दिला मी. ही जी एनर्जी रिलीज झाली ना, यालाच आपण म्हणतो, काय म्हणतो सर? बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी म्हणजे ती एनर्जी जे तुम्हाला
डोनेट करावं लागते न्यूक्लियसच्या आतमध्ये यायला. न्यूक्लियस कोणाला पण परवानगी देत नाही आतमध्ये यायला. घरी जायचं असेल तर तुला एनर्जी डोनेट करावी लागेल, एनर्जी डोनेट करावं लागेल, आणि जी एनर्जी तू डोनेट करशील किंवा रिलीज करशील ना, याला आपण बाइंडिंग एनर्जी असं म्हणतो. बाइंडिंग एनर्जी, ठीक आहे. किंवा असं पण तू म्हणू शकतो, काय म्हणू शकतो सर, की जर बेटा, की जर मी एखाद्या न्यूक्लियसला जर मी एनर्जी दिली, ओके, एनर्जी दिली सच दॅट त्याला मी सेपरेट केलं. कशात सेपरेट केलं सर? न्यूक्लियॉन्समध्ये, म्हणजे झेड प्रोटॉन आणि ए मायनस झेड न्यूट्रॉनमध्ये. म्हणजे घरात सगळे सुखासुखी राहत होते, पण कोणी तरुण बाहेरून येऊन ज्या गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्या ना, त्या गोष्टी तुला दिल्या. तुला मोबाईल दिला, ठीक आहे, तुला वाईट सवय लावल्या, तुला फुकटचे पैसे दिले. मग काय होतं? घरच्यांवर डिपेंडन्सी कमी होते. मी तुझी गोष्ट करत नाही, मी जनरल सांगतोय बरं का, कन्सेप्ट समजायला, इमोशनल होऊ नका. हा, घरच्यांवर डिपेंडन्सी कमी होते. किंवा पैसे जर आले ना, बाहेरून पैसे मिळाले, बाहेरून काहीतरी सप्लाय होत असल्या ना गोष्टी, तर काय होतं सर, घरी लक्ष पण लागत नाही, आणि मग घरच्यांबरोबर हळूहळू संबंध लूज होत जातात आणि होऊ शकतात, तुटू पण शकतात. मग तेच सांगतोय की जर एखाद्या सुखासुखी न्यूक्लियसला जर बाहेरून कोणी एनर्जी दिली बेटा, ही एनर्जी दिल्यानंतर जर तो तुटत असेल, कशात तुटत असेल? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर या एनर्जीला सुद्धा मी काय म्हणतो? बाइंडिंग एनर्जी. ही पण कसली एनर्जी आहे सर? बाइंडिंग एनर्जी. अलग लक्षात? कन्सेप्ट एकदम क्लिअर आहे का? हो सर, क्लिअर आहे. परत एकदा डेफिनेशन वाचा. इट इज द एनर्जी रिक्वायर्ड टू स्प्लिट अ न्यूक्लियस इनटू न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियसला तोडायला, कशात तोडायला? न्यूक्लियॉन्स मध्ये तोडायला जी एनर्जी लागते, किंवा न्यूक्लियॉन्सला जर न्यूक्लियस मध्ये यायचं असेल तर किती एनर्जी द्यावी लागेल, त्याला काय म्हणतो सर आपण? त्याला बाइंडिंग एनर्जी म्हणतो. काही प्रॉब्लेम आहे का? बिलकुल प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. जसं मी मगाशी सांगितलं बेटा, बाइंडिंग एनर्जीचं कॅल्क्युलेशन काय सर? बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू येणार आहे डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर. जर डेल्टा एम तुला एएमयू मध्ये दिला कोणी, डेल्टा एम एएमयू मध्ये असला तर बाइंडिंग एनर्जी येते सरळ 31.5, ठीक आहे, इंटू डेल्टा एम, ठीक आहे, आणि हे येणार मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. बस तुला एवढं लक्षात ठेवायचं, बाकी काही करायची गरज नाही, ठीक. चला प्रश्न बघा. बाइंडिंग एनर्जी ऑफ अ न्यूक्लियस इज, बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियस काय? ऑप्शन बघा. एनर्जी गिवन टू इट्स न्यूक्लियस ड्यूरिंग द फॉर्मेशन. एनर्जी गिवन टू न्यूक्लियस ड्यूरिंग इट्स फॉर्मेशन. न्यूक्लियसला एनर्जी द्यावी नाही लागत, हे लिहा हा तुम्ही. न्यूक्लियसला एनर्जी द्यावी नाही लागत फॉर्म करायला, डोनेट करावं लागते. अबे घराच्या आतमध्ये जायला एनर्जी द्यावी नाही लागत, डोनेट करावं लागेल, सवयी सोडावे लागतील. तर हे चुकीचं आहे. टोटल मास ऑफ अ न्यूक्लियस कन्वर्टेड इनटू एनर्जी युनिट्स, याच्यावर येतो मी. टोटल कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ न्यूक्लियस. कायनेटिक आणि पोटेन्शियलची गोष्टच केली नाही रे. हे कुठलं काय कन्सेप्ट येत आहेत? बिलकुल नाही. लॉस ऑफ एनर्जी फ्रॉम द न्यूक्लियस ड्युरिंग इट्स फॉर्मेशन. बरोबर, लॉस ऑफ एनर्जी, तुमचा त्याग तुमच्या घरच्यांसाठी, दॅट इज अ बाइंडिंग एनर्जी, ठीक आहे. तर टोटल मास ऑफ न्यूक्लियस कन्वर्टेड इनटू एनर्जी युनिट्स, हे का नाही? बघा, न्यूक्लियस जो आहे ना बेटा, न्यूक्लियस जो आहे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आहे, याला जर मी पूर्ण एनर्जी मध्ये कन्वर्ट करून टाकलं, एनर्जी मध्ये कन्वर्ट केलं तर म्हणजे नो प्रोटॉन महत्वाचा कन्सेप्ट आहे, नो प्रोटॉन नो न्यूट्रॉन लेफ्ट. सगळ्या न्यूक्लियसच्या मासचं मी एनर्जी मध्ये कन्वर्ट करून टाकलं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ठेवलेच नाही, मी डायरेक्ट ठेवलेच नाही प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर ही जी एनर्जी आहे ना बेटा, ही एनर्जी थोडी बाइंडिंग एनर्जी असते. मग बाइंडिंग एनर्जी काय असते सर? अरे बाइंडिंग एनर्जी म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जो न्यूक्लियसच्या आतमध्ये होता ना, त्याला आपल्याला फक्त तोडून सेपरेट करायचंय. काय करायचंय सर? सेपरेट करायचंय. त्याला तोडून काय करायचंय सर? सेपरेट करायचंय, है ना. याला आपल्याला काय करावं लागेल सर? एनर्जी द्यावी लागेल, बाहेरून इथं एनर्जी द्यावी लागेल. ही आहे बेटा बाइंडिंग एनर्जी, ही आहे बाइंडिंग एनर्जी, ही बाइंडिंग एनर्जी. ही बाइंडिंग एनर्जी नाही आहे, दिस इज नॉट अ बाइंडिंग एनर्जी. कळालं का? पूर्ण मास मध्ये नाही कन्वर्ट करायचंय सर, पूर्ण त्या पूर्ण हे जे पूर्ण बेटा मास आहे त्याला एनर्जी मध्ये नाही कन्वर्ट करायचंय, त्याला फक्त तोडून प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मध्ये कन्वर्ट करायचंय. आणि जो काही एनर्जीचा डिफरन्स येईल ना, त्यालाच आपण बाइंडिंग एनर्जी असं म्हणतो. सुंदर प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय म्हणतोय सर? मास ऑफ न्यूक्लियस, न्यूट्रॉन अँड प्रोटॉन आर. बरं, इफ न्यूक्लियस हॅज बीन डिवाइडेड इंटू न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स, देन. न्यूक्लियसला कशात पण डिवाइड कर, एक गोष्ट पक्की असते. काय पक्की असते सर? मास ऑफ न्यूक्लियॉन्स, मास ऑफ न्यूक्लियॉन्स हे कधी पण जास्त असतं मास ऑफ न्यूक्लियस पेक्षा.
हे लक्षात ठेव. यालाच आपण मास डिफेक्ट म्हणतो. नाही तर न्यूक्लियसचं फॉर्मेशन का होणार आहे? न्यूक्लियसचं फॉर्मेशन होणार आहे का? बिलकुल नाही. ते तेच म्हणतायत की इफ न्यूक्लियस हॅज बीन डिवायडेड इंटू न्यूट्रॉन अँड प्रोटॉन, न्यूक्लियसला जर न्यूट्रॉन आणि प्रोटॉन मध्ये तोडलं म्हणजे तुला एनर्जी द्यावी लागली. एनर्जी द्यावी लागेल ना, तोडायला एनर्जी द्यावी लागली म्हणजे आधी एनर्जी कमी असेल. अरे आधी एनर्जी कमी असेल, बरोबर आहे की नाही? म्हणजे तू इन जनरल लक्षात ठेव, काय लक्षात ठेवायचं की न्यूक्लियॉनचं जे मास आहे ते नेहमी जास्त असतं, है ना. परत एकदा मी एक्सप्लेन करतो. आता डायरेक्ट सांगितलं मी तुम्हाला. असंही तुम्ही म्हणू शकता की काय म्हटलंय, न्यूक्लियस इज बीन डिवायडेड इंटू. हा जो न्यूक्लियस होता बेटा, या न्यूक्लियसला कशाने डिवाइड करतोय तू? तू डिवाइड करतो याला न्यूक्लियॉन्समध्ये. आता तुम्हाला एक गोष्ट सांग, काय हा डायरेक्ट डिवाइड होणार आहे का? बिलकुल डिवाइड नाही होणार आहे. का सर? तुम्हाला एनर्जी द्यावी लागेल. एनर्जी द्यावी लागेल. आता ही जी एनर्जी आहे ना, ही कशात कन्वर्ट झाली सर? मासमध्ये कन्वर्ट झाली. या एनर्जीचं कन्वर्जन कशात व्हायला लागलं? मासमध्ये कन्वर्ट व्हायला लागलं. म्हणून न्यूक्लियॉन्सचं मास जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू न्यूक्लियस. हे न्यूक्लियस आहे. तू याला उलटं बघ. तुला असं नाही समजलं तर तुला उलटं बघ. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जर सुट्टे असतील, याला जर न्यूक्लियसमध्ये जायचं असेल तर एनर्जी रिलीज करावं लागेल. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जर न्यूक्लियसमध्ये असतील, त्याला जर सुट्ट व्हायचं असेल बेटा तर एनर्जी द्यावी लागेल. आणि या एनर्जीचं कन्वर्जन मासमध्ये झालंय. इथून मासचं कन्वर्जन एनर्जीमध्ये झालंय आणि इथून एनर्जीचं कन्वर्जन मासमध्ये झालंय. कळते का मी काय बोलतोय? कळते का? हो सर कळते. डाऊट असेल कमेंटमध्ये विचार, लोड घेऊ नको जास्त. मग यार उत्तर सांगितलं नाही, याचं उत्तर काय येणार आहे? तर उत्तर काय लिहायचं? मास ऑफ न्यूक्लियॉन्स प्रोटॉन आर एम. हा तर मग एम जो आहे ना बेटा, एम कमी पाहिजे. एम कमी पाहिजे म्हणजे सी आन्सर पाहिजे त्याचं. ठीक आहे. आता मास ऑफ हे सगळं दिलंय तुम्हाला. बघा AIPMT ला आलेला प्रश्न आहे. प्रश्नामध्ये काय म्हणतायत ते? प्रश्नामध्ये म्हणतायत की एक ॲटॉमिक मास युनिट 931.5 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट वगैरे. बाइंडिंग एनर्जी विचारतात बेटा, बाइंडिंग एनर्जी. आता बाइंडिंग एनर्जीचा काय फॉर्म्युला आहे? बाइंडिंग एनर्जीला मी लिहू शकतो डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर. एक गोष्ट लक्षात ठेव, जर डेल्टा एम मला AMU मध्ये दिला, डेल्टा एम सर AMU मध्ये दिला, तर बाइंडिंग एनर्जी कशा द्यायला पाहिजे? मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट हे मगाशी पण सांगितलं मी तुम्हाला. मग आता मला एक गोष्ट सांगा, बाइंडिंग एनर्जी कशामध्ये? बाइंडिंग एनर्जी आहे सर मेगा इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये. मेगा इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये. आणि डेल्टा एम कशामध्ये? हा जो डेल्टा एम दिला आहे किंवा हे जे मासेस दिले ते कशामध्ये दिले असतील? हे दिले असतील सर ॲटॉमिक मास युनिटमध्ये. ॲटॉमिक मासमध्ये युनिटमध्येच दिले, बाकी कशात दिले अजून? है ना, त्यांनी दिलं पण युनिट आणि इथे दिले बघा, इन द युनिट्स ऑफ यू. ठीक आहे. मग आता काही करायचं नाही, सरळ मी लिहितो बेटा डेल्टा एम इज इक्वल टू पाहिजे बाइंडिंग एनर्जी बाय सी स्क्वेअर. डेल्टा एम तुला माहिती काय असतो? डेल्टा एम म्हणजे सर मास ऑफ न्यूक्लियॉन्स मायनस मास ऑफ न्यूक्लियस. तर मास ऑफ न्यूक्लियॉन्स मायनस मास ऑफ न्यूक्लियस जर केलं तर काय? तर मास ऑफ न्यूक्लियॉन्स मायनस मास ऑफ न्यूक्लियस, कुठला ऑप्शन यायला पाहिजे? तर बघा हे मास ऑफ न्यूक्लियॉन्स आहे, मायनस मास ऑफ न्यूक्लियस केलं तर बाइंडिंग एनर्जी अपॉन सी स्क्वेअर येतं. ए ऑप्शन यायला पाहिजे. पुढे जाताना चांगला प्रश्न बघा. चांगला प्रश्न आहे सर. काय प्रश्न आहे सांगू आपण. प्रश्न काय म्हणतोय? प्रश्न म्हणतोय की द मासेस ऑफ न्यूट्रॉन अँड प्रोटॉन आर. न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचं मास दिले आपल्याला. किती दिले सर? 1.0087 आणि 1.0073 AMU मध्ये दिले. AMU मध्ये. इफ द न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स कंबाईन टू फॉर्म अ हेलियम न्यूक्लियस. न्यूट्रॉन आणि प्रोटॉननी हेलियम न्यूक्लियस फॉर्म केलं, पटलं. द मास ऑफ मास इतकं, देन द बाइंडिंग एनर्जी ऑफ द हेलियम न्यूक्लियस विल बी. कसं येईल सर सांगतो. मला सांग बेटा, हेलियम बघा, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कंबाईन झाले इज इक्वल टू हेलियम न्यूक्लियस फॉर्म व्हायला. हेलियम न्यूक्लियस किती असतं सर? ॲटॉमिक नंबर मास नंबर 4 असतो, ॲटॉमिक नंबर 2 असतो. किती प्रोटॉन आणि किती न्यूट्रॉन पाहिजे? तुम्ही रिॲक्शन बॅलन्स करा. बघा इथे काय सांगितलंय, न्यूट्रॉन आर प्रोटॉन आर कंबाईंड. अरे एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन थोडी पाहिजे त्याला. किती पाहिजे सर? 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन. हे कळतंय का तुम्हाला? 2 प्रोटॉन प्लस 2 न्यूट्रॉन इज इक्वल टू हे काय बनणार आहे सर? हे हेलियम बनलं. आता त्यांनी काय सांगितलंय बघा, त्यांनी सांगितलंय की मास देऊन ठेवले आपल्याला, मास ऑफ न्यूट्रॉन आणि प्रोटॉन देऊन ठेवलेले आणि आपल्याला बाइंडिंग एनर्जी विचारली. तर बाइंडिंग एनर्जी काय असते बरं? आणि ही जी एनर्जी रिलीज होईल यालाच आपण बाइंडिंग एनर्जी म्हणतो. ठीक आहे ना. सगळ्यात पहिले आपण मास डिफेक्ट काढू बेटा. मास डिफेक्ट. मास डिफेक्ट म्हणजे काय असतो? मास ऑफ न्यूक्लियॉन्स. तर मास ऑफ न्यूक्लियॉन्स काय लिहिते? मास ऑफ न्यूक्लियॉन्स यायला पाहिजे 2 टाइम्स मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ न्यूट्रॉन. अरे 2 बाहेर काढलं, 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉनचं मास म्हणजे 2 टाइम्स मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ न्यूट्रॉन मायनस मास ऑफ हिलियम, मास ऑफ हिलियम न्यूक्लियर. आता हे कॅल्क्युलेट करावं लागेल. मग डेल्टा एम किती आलं? तर डेल्टा एम आलं 2 टाइम्स मास ऑफ प्रोटॉन दिले बघ, किती दिले? मास ऑफ न्यूट्रॉन अँड प्रोटॉन हे दिले बेटा 1.00
73 प्लस 1.0087 मायनस मास ऑफ हिलियम. मास ऑफ हिलियम कुठे दिले? इकडे दिले बघ, 4.0015. ठीक आहे, हे किती येणार आहे सर? हे जर तू केलं तर हे किती यायला पाहिजे? 1. आता हे 1 आणि 1 2, बघा हे किती येईल? हे येईल बेटा 7 आणि 3 10. कसं यायला पाहिजे? इथं कॅल्क्युलेशन करू आपण. 7 आणि 3 10 यायला पाहिजे. 1 1 8 7 15 15 आणि 1 16 1 1 2. ठीक आहे ना, 4.32. ठीक आहे, बघा हे मी लिहितोय 4.032. तुम्ही कॅल्क्युलेशन करा स्वतः. ठीक आहे, मायनस 4.0015. याला सबट्रॅक्शन नीट करा, इथे 1 2 0 हे लक्षात ठेवा, इथे 2 0 आहेत. याला जेव्हा सबट्रॅक्शन कराल ना तेव्हा हे किती यायला पाहिजे सर? बरं मी करून देतो, जाऊ द्या. 4 मधून 4 जातील तर काही विषय नाही, पण इथं करताना काय करावं लागेल? 0.0320 मायनस इथे करावं लागेल बेटा 0.0015. याचा जर तू वजाबाकी केलं तर हे किती येईल सर? हे इथे 5 येईल, हे 5 येईल आणि इकडे किती येणार सर? 0 येईल है ना. हे 10 येईल बेटा, हे 10 मधून 5 गेला आणि हा 1 1 1 0 गेला. हा सर 3 येईल, हा 0 येईल, हा 0.035. हे जे काही येईल डेल्टा एम आला सर इथे 0.0305 AMU मध्ये आला. हा AMU मध्ये आला. इथपर्यंत आलो. AMU मध्ये जेव्हा पण डेल्टा एम येतो तेव्हा तुम्ही बाइंडिंग एनर्जी कशी काढता मी तुम्हाला सांगितलं. याला सरळ 931.5 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट इंटू 0.0305 मल्टिप्लाय करा, डायरेक्ट तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, आणि हे आन्सर जर तुम्ही चेक केलं ना तर किती यायला पाहिजे हे तुम्ही एकदा चेक करा. हे चेक केल्यावर तुम्हाला येईल जवळजवळ 28.4 यायला पाहिजे. 28.4 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. चांगला प्रश्न आहे, कारण इथे कॅल्क्युलेशन आणि कन्सेप्ट दोघांचा यूज झालेला. ठीक आहे ना, बघा आपण कुठून काय काय केलं. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन पासून आधी हिलियम बनवला बेटा, हिलियम बनवला आणि त्यानंतर आपण पुढे गेलो. आलं लक्षात? ठीक आहे, यानंतर आपल्याला बघायचंय न्यूक्लिअर स्टेबिलिटी. महत्वाचा टॉपिक आहे. हॅलो, यानंतर आपल्याला बघायचंय न्यूक्लिअर स्टेबिलिटी. हा सुद्धा एक महत्वाचा टॉपिक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी तुम्हाला ग्राफ समजवतो. ग्राफ समजवायच्या आधी मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं काय सर, की स्टेबल परिवार कधी राहतो? तर जेव्हा जास्त सॅक्रिफाईस केल्या जातो, जेव्हा जास्त एनर्जी किंवा वाईट सवय सोडल्या जातात, तेव्हा एक परिवार मजबूत राहतो. बरोबर आहे, मगाशी तुम्हाला कन्सेप्ट कळाला. पण आहे ना, मी आता सांगतो, बाइंडिंग एनर्जी फक्त मॅटर नाही करत बेटा, पण बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन मॅटर करते. हा आहे फॅक्टर ऑफ स्टेबिलिटी, फॅक्टर फॉर स्टेबिलिटी. तर हे समजवा का बरं असं बोलले. एवढं तुला माहिती आहे की जर घरच्यांना एकत्र यायचं असेल, तर एनर्जी रिलीज करावी लागेल, सवयी सोडावी लागतील. याचा अर्थ काय सर? याचा अर्थ ती एनर्जी रिलीज केली त्याला आपण बाइंडिंग एनर्जी म्हणतो. पण नुसती एनर्जी रिलीज करून होत नाही, सगळ्यांनी जास्त सॅक्रिफाईस केलं पाहिजे. मी तुम्हाला उदाहरण देतो. मला सांगा, एक घर आहे, त्यात 10 जण आहेत. 10 जणांनी जर 1 1 रुपये डोनेट केला बेटा, 1 1 रुपये घरासाठी डोनेट केला, तर घराला मजबूत करायला किती रुपये आले? 10 रुपये आले. शाबास. त्याच जागी जर घरात फक्त 2 व्यक्ती असतील आणि त्या एकाने 5-5 रुपये डोनेट केले, म्हणजे आता किती रुपये घराला मजबूत करायला आले सर? 10 रुपये. कोणाचं घर जास्त मजबूत? 2 लोकांचं की 10 लोकांचं? 2 लोकांचं. का 2 लोकांचं? कारण त्यांनी एकानी जास्त सॅक्रिफाईस केलाय. कारण आता त्या 2 लोकांना जर तोडायचं असेल, 2 लोकांना तोडायचं असेल, तर मला कुठल्या एकाला तोडायला किती रुपये लागतात? 5 रुपये लागतात दुसऱ्या केसमध्ये. आणि इकडे एकाला तोडायचं असेल तर 1च रुपये लागतोय. अरे एकाला जरी एक तुटला, पूर्ण घर थोडी तुटायला पाहिजे. एक जरी तुटला तरी तो अनस्टेबल होऊन जाईल. तुला कळालं का मी काय म्हणतोय? म्हणून बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन, याला काय म्हणतो सर आपण? बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. न्यूक्लियॉनचा अर्थ कळतो ना तुला? प्रोटॉन प्लस
हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे स्टेबिलिटीसाठी. मग आता मी इथं काय केलं माहिती का, इथे आपण काय घेतलंय बेटा, इथे घेतलंय आपण वाय ॲक्सिसवर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन आहे आणि एक्स ॲक्सिसवर मास नंबर आहे, म्हणजे नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स आहे. तुम्ही एक गोष्ट जर बघितली तर तुम्हाला कळेल की ज्यांचं बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन खूप कमी आहे, बघा जसा हा मास नंबर छोटा आहे 0 to 20 मध्ये, बघा हायड्रोजनची बघा, हेलियमची बघा, त्याच्यानंतर लिथियम आहे, परत इथे हेलियम आहे, नायट्रोजन आहे, या सगळ्यांची बाइंडिंग एनर्जी फार कमी आहे. बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन फार कमी आहे. मग हे ना, हे खुश नाही बेटा, हे काय सर, दुखी आहेत. आणि हे इकडचे जे लोक आहेत, इकडे पण बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन तुम्हाला कमी होताना दिसेल. यांचा मास नंबर खूप जास्त आहे, ते पण दुखी आहेत. जास्त पैसा असलेले पण दुखी असतात आणि कमी पैसा असलेले पण दुखी असतात. कमी पैसा ज्याला असतो त्याला खाय प्यायचे वांदे असतात बेटा, खाय प्यायचा प्रॉब्लेम असतो. ज्यांच्याकडे खूप जास्त पैसे, ज्यांच्याकडे खूप इतका पैसा का काय कळना कुठं खर्च करू, तर ते सगळं त्यांनी उपभोगलेलं असतं, पूर्ण जग फिरलेलं असतं, सगळ्या गोष्टी खाल्ल्या असतात, त्याला काही नसतं, काही पिक्चर नाही बघायचा, काय करू, किती पिक्चर बघू, है ना. तर मग ते काय म्हणतं, आता माझ्याकडे खूप पैसा आहे, आता मला कळे ना काय करायचं, मग ते डिप्रेस होतं. याचा अर्थ सर ना, जास्त पैसा असून पण चांगली गोष्ट नाही आणि सर कमी पैसा असून पण चांगली गोष्ट नाही. मधले पैसे पाहिजे. मिडल क्लास सुखी असतात. का बरं सुखी असतात सर मिडल क्लास? यासाठी सुखी असतात कारण त्यांना हे सॅटिस्फॅक्शन असतं की मी गरीब तर नाही, आणि त्यांना हे ॲस्पायरेशन असतं किंवा हे स्वप्न असतं की मी श्रीमंत बघावं. फार दुखी पण नाही आणि फार श्रीमंत पण नाही, म्हणजे एक मिडल अप्रोच आहे. फार दुखी नाही व्हायचं, फार सुखी नाही व्हायचं स्टडीमध्ये, म्हणजे तुझी कन्सिस्टन्सी मेंटेन राहतं. हा पण एक ग्राफ सांगतो. तर फिलॉसॉफी बस झाली. तुम्ही खरी गोष्ट सांगा, खरी गोष्ट सांगतो. ज्यांचं मास बघा, मी म्हणतो बेटा, तो ए न्यूक्लियाय, ज्यांचा कमी ॲटॉमिक मास नंबर आहे आणि हाय ए न्यूक्लियाय, हे दोन्ही जे आहेत ना, हे दोन्ही असतात अनस्टेबल असतात. आणि मिडल ए न्यूक्लियाय जे आहे, जे मधले मेंबर आहेत, ना, ते मोस्ट स्टेबल असतात. यांच्यामध्ये सगळ्यात जास्त स्टेबल जर कोणी आहे ना बेटा, तर हा बघा, हा आहे आयरन. म्हणजे 56, ज्याचा मास नंबर येतो, सगळ्यात जास्त त्याची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन असते, ती असते 8.8 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे. आणि तुम्ही अजून एक गोष्ट बघितलं, काय बघितलं सर, की इकडचे लोक जे दुखी आहेत ना, जो श्रीमंत आहे ना, त्याला काय वाटतं माहिती का, त्याला वाटतं की चला आता या जमिनीमुळेच भांडणं व्हायला लागले ना, जमिनीमुळेच मला डोकं खराब व्हायला लागलं ना, तुम्ही जमीन दान करून टाकतो. श्रीमंत का विचार करतो, चला जमीन दान करून टाकतो, दान केल्यावर कमी पैसे राहतील, सुखी राहील यार. आता जास्त पैसे आले म्हणून भांडायला लागले, म्हणून हा काय करतो बेटा, दान करतो, म्हणजे फिजन करतो. फिजन म्हणजे काय, स्वतःकडे जे न्यूक्लियस आहे, स्वतःचा न्यूक्लियस तोडतो, सच दॅट त्याला त्याचा मास नंबर कमी करता येईल. आणि इकडचे जे दुखी मेंबर असतात, ते म्हणतील आपल्याकडे जमीनच नाही आहे, भांडण व्हायचा प्रश्नच येत नाही, माझ्याकडे जमीनच नाही, मला खाय प्यायचा प्रॉब्लेम आहे, खूप कमी जमीन आहे, मग आपण काय करू, थोडं पैसे गोळा करू आणि एक जमीन विकत घेऊ. म्हणजे दोन गरीब लोक येऊन एक मिडल क्लासमध्ये म्हणजे इथे येतात. आलं का लक्षात? याला आपण काय म्हणतो सर, फ्युजन, आणि याला काय म्हणतो बेटा, फिजन. ओके, म्हणजे इकडचे राईट वाले फिजन करतात आणि लेफ्ट वाले काय करतात, फ्युजन करतात. आणि हे सर मधले जे आहे ना, हे जे मधले आहे ना बेटा, हे सुखी आहेत, हे मोस्ट स्टेबल आहे. हे जे आहे ना, मोस्ट स्टेबल आहे, हे तुला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. थोडंसं जर आपण बघितले महत्वाचे मुद्दे काय ते मी तुला सांगतो. काय सर, मिडल वेट न्यूक्लिया आर स्टेबल. जसं मी म्हटलं, ॲटॉमिक मास नंबर 30 ते 170 वाले स्टेबल आहे. दे हॅव ऑलमोस्ट सेम बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन म्हणतात बरं का, सेम बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. असं का बरं सर, सेम का बरं? कारण की जर तू हा विचार कर, जर मी जास्त न्यूक्लियॉन्स वाढवले, तर तुला वाटतो की सर न्यूक्लियॉन्स वाढवल्यानंतर न्यूक्लिअर फोर्स वाढायला पाहिजे, म्हणजे अट्रॅक्शन वाढायला पाहिजे, म्हणजे स्टेबिलिटी वाढायला पाहिजे, अजून घट्ट मजबूत होतील ना ते. पण तसं होत नाही. सॅच्युरेशन इफेक्ट ऐकला का तू? मगाशीच एक्सप्लेन केला सॅच्युरेशन, की टॉपरच्या आजूबाजूला किती व्यक्ती गोळा झाले तर टॉपर त्यांना भाव देणार नाही एका लिमिट नंतर. तर हे सॅच्युरेशन इफेक्टमुळे कॉन्स्टंट होऊन जातं बेटा. सॅच्युरेशन इफेक्टमुळे एमसीक्यू येऊ शकतो, है ना. एमसीक्यू काय येऊ शकतो? मॅक्सिमम बाइंडिंग एनर्जी कोणाची असते सर, पर न्यूक्लियन असते 8.8 इलेक्ट्रॉन, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे पाठ करायचंय तुला, हे पाठ करायचंय. कोणाची असते सर? ही आयरनची असते, आयरन 56. ओके सर.
हा मोस्ट स्टेबल असतो. लाईट न्यूक्लिआय जे आहे, जे गरीब आहे बेटा, ते अंडरगो फ्युजन, त्यांना एकत्र यायचं असतं टू इन्क्रीज द स्टेबिलिटी, रिलीजेस द एनर्जी. म्हणजे ते एकत्र आल्यानंतर एनर्जी रिलीज करतील. काय रिलीज करतील? कारण स्टेबिलिटी वाढेल. स्टेबिलिटी एकत्र परिवार करते तेव्हा एनर्जी रिलीज करतो. बरोबर आहे. फ्युजन पॉवर्स सन अँड स्टार्स. सन आणि स्टारला कोण एकत्र करतं? फ्युजन करतं. हे आपण पुढे शिकणार आहे. फ्युजन, जसं सूर्यामधून जी एनर्जी येते ना, सनलाईटची जी एनर्जी आहे ती फ्युजनमुळे येते. त्याच पद्धतीने जे हेवी न्यूक्लियस असतात, जे श्रीमंत लोक असतात, ते दान धर्म करतात बेटा त्यांची स्टेबिलिटी वाढायला, आणि ते एनर्जी रिलीज करतात म्हणजे स्टेबल होतात. आणि फ्युजन जे आहे ना, ते न्यूक्लिअर रिॲक्टर किंवा ॲटॉम बॉम्ब मध्ये वापरतो. हे आपण नंतरच्या लेक्चरला बघणार. आलं लक्षात? ओके सर. When two nuclei A is equal to 8 join to form a heavier nucleus, the binding energy per nucleon of the heavier nucleus is. दोन न्यूक्लिआय बनवून एक तिसरा न्यूक्लिआय बनवला, हेवियर न्यूक्लियस बनवला, त्याची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लिआय विचारतात. ठीक आहे. मोर दॅन बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन ऑफ लाइटर न्यूक्लिआय. मोर दॅन बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन ऑफ लाइटर न्यूक्लिआय. हे एकदम बरोबर आन्सर आहे. का बरं बरोबर आहे सर? कारण बेटा बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन जर वाढली ना, तर काय होते सर? स्टेबिलिटी वाढते. स्टेबिलिटी वाढते. आणि स्टेबिलिटी वाढवायलाच तर मुळात हे दोघं कंबाईन झाले. हे दोघं कंबाईन का झाले? स्टेबिलिटी वाढवायला. अरे हे गरीब आहेत ना बेटा, 8 गरीब करून मिडल क्लासला आले. बरोबर आहे. सेम ॲज द बाइंडिंग एनर्जी बिलकुल नाही, लेस दॅन द बाइंडिंग एनर्जी बिलकुल नाही, डबल द बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन ऑफ द लाइटर न्यूक्लिआय. असं नाहीये. असं कधीच नसतं. बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल की सर ए प्लस ए हा जर 2a आहे, ठीक आहे, म्हणजे याच्याकडे जे काही याचा मास नंबर काय होता? याचा मास नंबर 8 आहे सर, हा 8 आहे, आणि हा जो काही 2a बनला बेटा, तर तुला हे जर वाटत असेल तर हे मोल बॅलेन्सिंग नाही बेटा. असं नाही म्हणू शकत मी की बाइंडिंग एनर्जी ऑफ या 2a ची जी बाइंडिंग एनर्जी आहे ना, ती डबल आहे. हे असं म्हणू शकत नाही. असं म्हणू शकत नाही. नो गॅरंटी बेटा, है ना? नो गॅरंटी. मला काय माहिती की बाइंडिंग एनर्जी जास्त होऊन जाईल म्हणजे दोन व्यक्ती सोबत येऊन इतके श्रीमंत होतील किंवा इतके स्टेबल होतील, मला माहितीच नाही. असं काही जरुरी नाही बेटा. 2 रुपये इन्व्हेस्ट केल्यावर 4च मिळतात असं नाही. 5 मिळू शकतात, 6 मिळू शकतात, 3 मिळू शकतात. फक्त आपल्याला असं म्हणायचं आहे की दोन जेव्हा इन्व्हेस्ट करतील ना, तेव्हा दोघं श्रीमंत होतील, दोघं स्टेबल होतील. आता किती स्टेबल होतील ते मला काय माहिती, ते माहिती नाही. म्हणजे हे असं काही येत नाही. इफ द टोटल बाइंडिंग एनर्जी ऑफ हायड्रोजन, हेलियम, आयरन, युरेनियम ऑफ द न्यूक्लिआय आर, या बाइंडिंग एनर्जी दिल्या आहेत. आणि विचारलंय बेटा मोस्ट स्टेबल कोण आहे? तर मोस्ट स्टेबल कोण असतो सर? ज्याचा बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन जास्त असतो. बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन हा फॅक्टर असतो बेटा स्टेबिलिटीसाठी. स्टेबिलिटी फॅक्टर. बरोबर आहे? बरोबर आहे सर. मग आता एक काम करून टाकू आपण. काय काम करायचं? सगळ्यात आधी प्रत्येकाची बाइंडिंग एनर्जी बघा. H21 याची जर मी बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन बघितलं तर, अच्छा इथे खाली मास नंबर आहे बरं का, आणि वरती ॲटॉमिक नंबर आहे. ते वरती मास पाहिजे आणि खाली ॲटॉमिक पाहिजे, कन्सिडर करा ते. ठीक आहे. तर सर हे किती येणार आहे? तर पहिले बघा 2.22 म्हणजे हे आलं बेटा किती? हे आलं 1.11. ठीक आहे. तसंच जर का कधी मी हा बघितला, कुठला सर? हेलियम बघितला बेटा, हेलियम 42 जे काही आहे, तर हेलियमचं किती आहे? 28.3/4 न्यूक्लियॉन्सनी डिवाइड करायचं. न्यूक्लियॉन्सनी, नंबर ऑफ प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं समनी. मग सर हे किती आलं? हे यायला पाहिजे, हे किती येईल? 4 7 7 पॉईंट समथिंग येईल. 7 पॉईंट समथिंग येईल. मला नाही माहिती किती येईल, इंटरेस्टेड नाही मी. इथे बघा आयरन 56 हा किती येणार आहे सर? हा येतो बेटा, कुठे गेला तो? 492 डिवायडेड बाय 56. तर हे किती येईल सर? आता जर तू बघायला गेला तर 56 इंटू 8 कर. 5 8 40, 40 आणि 448 म्हणजे 8 पॉईंट समथिंग येईल. 8च्या पुढे जायला लागलाय. 8च्या पुढे जायला लागलाय. आणि जर मी इकडे आलो सर, युरॅनियम 92 235 बेटा, 92 235 हे किती आहे सर? हे आहे बेटा 1786. ठीक आहे. डिवायडेड बाय किती येतं ते? 35. हे जर तुम्ही बघितलं ना, तर हे किती यायला पाहिजे? हे यायला पाहिजे आता 235. तर 2 इंटू 7 करावं लागेल तुला. 2 इंटू 7 14, म्हणजे हे जवळजवळ येतं 7 पॉईंट समथिंग येईल. 7 पॉईंट समथिंग येईल. तर सगळ्यात जास्त कोण आहे बेटा? सगळ्यात जास्त कोण आला? सगळ्यात जास्त B/A कोणाचा आहे? हा मोस्ट स्टेबल आला. हा मोस्ट स्टेबल आहे. आलं का लक्षात? प्रश्न सुटलेला आहे, विषय संपला.
ठीक आहे ना, प्रश्न सुटलाय, काही प्रॉब्लेम नाही मला. त्याच्यानंतर जर दोन बघा, सगळ्यात हा जो आहे ना हा लिस्ट स्टेबल असेल, हा लिस्ट स्टेबल असेल बरं का. स्टेबिलिटीचा जर ऑर्डर विचारला तर ऑर्डर काय येईल याचं कॅल्क्युलेशन करून बघाल. बघा मला जी ऑर्डर वाटते ती मी कॅल्क्युलेशन केलं नाही तर मी तुम्हाला सांगतो अप्रॉक्सिमेटली काय यायला पाहिजे. ते यायला पाहिजे सगळ्यात जास्त स्टेबिलिटी कोण असेल, आपण रँक देऊ स्टेबिलिटीचा. सगळ्यात हा 1 नंबर असेल, हा 2 नंबर असेल, हा 3 नंबर असेल, हा 4 नंबर असेल. कारण हे जे येणार आहे ना हे 7.12 असं काहीतरी येईल, पण हे जे आहे ना ते 7 किती 8 वगैरे येऊ शकतं है ना, 7.8 वगैरे येऊ शकतो, कारण हा जवळजवळ त्याच्या आसपासचा नंबर आहे, आसपासचा नंबर आहे. ठीक आहे ना. चला पुढे जाऊ आपण. पुढे जाताना हा प्रश्न बघा, हा आलेला आहे, कधी आलेला आहे सर, AIPMT 2010. AIPMT 2010चा प्रश्न आहे की द मास ऑफ 73 लिथियम दिलाय इज लेस दॅन द सम ऑफ द मासेस ऑफ ऑल ऑफ इट्स न्यूक्लियन. बघा मास, याचं मास म्हणजे न्यूक्लियसचं मास इतकं कमी आहे कोणापेक्षा, हे न्यूक्लियनच्या मासपेक्षा कमी आहे. ते तुला नाही वाटत का की हा मास डिफेक्ट देऊन ठेवला आपल्याला. न्यूक्लियसच्या मासपेक्षा जेव्हा न्यूक्लियसचं मास कमी असतं त्यालाच आपण तर मास डिफेक्ट म्हणतो, बरोबर आहे. आणि काय विचारला बेटा, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. बघा हे तुम्ही नीट लक्ष द्या, बाइंडिंग एनर्जी नाही विचारली, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन विचारली. आता सगळ्यात आधी मला सांगा बाइंडिंग एनर्जी किती येईल. तर बाइंडिंग एनर्जी काढायची असेल तर डेल्टा एम तुम्ही सांगितलं होतं सर, जर हा AMU मध्ये दिला असेल तर 931 ने मल्टिप्लाय करायचं. तर मी किती येईल बेटा, हे डेल्टा एम येईल 0.042 इंटू 931. पण मला आहे ना बाइंडिंग एनर्जी नाही विचारली, मग मला काय विचारलंय सर, मला विचारलं आहे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन म्हणजे BE/A विचारलंय. मला काय करावं लागेल, 0.042 इंटू 931 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट डिवायडेड बाय किती करावं लागेल, डिवायडेड बाय किती आहे सर 7. तर हे बेटा 7 1 7, 7 सकून 42. हे जर तू केलं ना तर जवळजवळ याचा आन्सर यायला पाहिजे, जवळजवळ आन्सर यायला पाहिजे 9 सक 54, म्हणजे हे 5.6च्या आसपास यायला पाहिजे. कॅल्क्युलेट करून बघा, डायरेक्ट आन्सर आहे बी. प्रश्न वाचताना फक्त इथे लक्ष द्यायचं, इथे लक्ष द्यायचं बेटा, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन आहे की बाइंडिंग एनर्जी आहे. मी जसं अंडरलाईन करतो ना जसं मी प्रश्न सोडवताना, तसंच तुला पण अंडरलाईन करायचं सो दॅट तुझ्या चुका होणार नाही पेपरमध्ये. नाही तर तू विचार कर, फक्त बाइंडिंग एनर्जी आणि बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन, तू एवढाच जर फरक धरला आणि त्याच्यामुळे जर तुझे खूप सारे मार्क्स गेले तर कसं होणार. असं करू नको, हा असं करू नको. क्यू व्हॅल्यू ऑफ रिॲक्शन काय असते, तर क्यू व्हॅल्यू ऑफ रिॲक्शन हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. क्यू व्हॅल्यू वाचा बरं काय म्हणते. तर क्यू व्हॅल्यू म्हणजे काय ना, क्यू व्हॅल्यू ऑफ रिॲक्शन रिप्रेझेंट्स एनर्जी रिलीज्ड ऑर ॲब्झॉर्ब्ड ड्युरिंग द रिॲक्शन. कुठल्याही रिॲक्शन मध्ये जेवढी एनर्जी रिलीज होते किंवा ॲब्झॉर्ब होते त्याला क्यू व्हॅल्यू म्हणतात. आता काय असते सर सांगतो. जसं बेटा माझ्याकडे हे आहे A प्लस B इज इक्वल टू C प्लस D प्लस इथे काहीतरी एनर्जी आहे, ठीक आहे ना, इथे एनर्जी आहे. जर ही एनर्जी ग्रेटर दॅन 0 असेल, एनर्जी जी आहे ना बेटा, ही जी एनर्जी आहे E ही जर ग्रेटर दॅन 0 असेल, याचा अर्थ एनर्जी रिलीज केली आहे, मी याला काय म्हणतो, एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणतो. हे तुम्हाला माहिती असेल, एक्झोथर्मिक प्रोसेस. जर सर हे लेस दॅन 0 असेल तर काय म्हणतो, लेस दॅन 0 असेल म्हणजे इथली एनर्जी जी आहे ना ती कमी झाली आहे, कमी झाली म्हणजे इकडे जाऊन ऍड झाली असेल. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ बेटा ही एंडोथर्मिक प्रोसेस आहे. कुठली प्रोसेस सर, एंडोथर्मिक. एक्झोथर्मिक प्रोसेस असेल तर स्टेबिलिटी काय होते, तर इथे स्टेबिलिटी जी आहे ना, स्टेबिलिटी एनर्जी दिल्याने बेटा, डोनेट केल्याने कधी पण स्टेबिलिटी काय होते सर आयुष्यात वाढते. नीट लक्षात ठेव, डोनेट केल्याने स्टेबिलिटी काय होते सर, वाढते, स्टेबिलिटी वाढते. आणि इथे स्टेबिलिटी काय व्हायला पाहिजे सर, कमी व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना, बरोबर आहे, कमी व्हायला पाहिजे. कारण एनर्जी इथं बेटा, एनर्जी जी आहे ना, एनर्जी मायनस व्हायला लागली म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एनर्जी लेस दॅन 0 आहे म्हणजे एनर्जी ॲब्झॉर्ब व्हायला लागली, एनर्जी रिलीज नाही होते, एनर्जी ॲब्झॉर्ब होते. मग एनर्जी जर ॲब्झॉर्ब झाली, ॲब्झॉर्ब करावं लागली एनर्जी, म्हणजे बाहेरून कोणीतरी अनस्टेबल करायचा प्रयत्न करते है ना, म्हणून त्याची स्टेबिलिटी गडबड होते. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय सर, एक महत्वाचा फॉर्म्युला बघा. जी क्यू व्हॅल्यू ना बेटा, क्यू व्हॅल्यू म्हणा किंवा जी एनर्जी आहे ना, एनर्जी ही जी एनर्जी आपण लिहिली आहे ना, त्याचा असा पण फॉर्म्युला येतो. कसा फॉर्म्युला येतो सर, हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. काय फॉर्म्युला महत्वाचा आहे बघा, मी सांगतो तुम्हाला. बाइंडिंग एनर्जी ऑफ C प्लस बाइंडिंग एनर्जी ऑफ D.
बाइंडिंग एनर्जी ऑफ सी प्लस बाइंडिंग एनर्जी ऑफ डी माइनस बाइंडिंग एनर्जी ऑफ ए प्लस बाइंडिंग एनर्जी ऑफ, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, इम्पॉर्टंट फॉर्म्युला. तुम्हाला आठवतं का तुम्ही डेल्टा एम मध्ये काय फॉर्म्युला वापरायचे? तर डेल्टा एम मध्ये काय फॉर्म्युला वापरायचो सर डेल्टा एम मध्ये आपण हा फॉर्म्युला वापरायचो की याचं मास जास्त होतं ना, तिथे आपण याचं मास प्लस याचं मास मायनस याचं मास करायचो. का सर? कारण याचं मास जास्त आहे, मानलं ना जास्त आहे बेटा याचं मास. जर ही एक्झोथर्मिक प्रोसेस पकडली त्याचं मास जास्त आहे ना, याचं मास कमी आहे ना, बरोबर, म्हणून ते एनर्जी रिलीज करायला लागला. पण जर मी बाइंडिंग एनर्जीच्या टर्म मध्ये बघितलं तर बाइंडिंग एनर्जीच्या टर्म मध्ये कुणाची बाइंडिंग एनर्जी जास्त असेल? सी आणि डी ची बाइंडिंग एनर्जी जास्त पाहिजे. का जास्त पाहिजे सर सी आणि डी ची बाइंडिंग एनर्जी? यासाठी जास्त पाहिजे कारण की काय सर? कारण की हे जास्त स्टेबल आहेत. मला सांग कोण जास्त स्टेबल आहे? सी आणि डी स्टेबल आहे का ए आणि बी स्टेबल आहे? सर सी आणि डी स्टेबल आहे, म्हणून तर ती रिॲक्शन झाली नाही तर झाली नसती. म्हणजे सी आणि डी ची बाइंडिंग एनर्जी जास्त आहे ना, म्हणून आपण लिहिताना असं लिहायचं बाइंडिंग एनर्जी ऑफ सी प्लस बाइंडिंग एनर्जी ऑफ डी मायनस बाइंडिंग एनर्जी ऑफ ए प्लस बाइंडिंग एनर्जी ऑफ बी. म्हणजे जे प्रोडक्ट आहे, प्रोडक्टची बाइंडिंग एनर्जी मायनस रिॲक्टंटची बाइंडिंग एनर्जी, याला पण आपण क्यू व्हॅल्यू असं म्हणतो. काय म्हणतो सर? क्यू व्हॅल्यू म्हणतो. आणि हे तुला कळालं की एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक काय असतं? कळालं सर. आता आपण बघू की प्रश्न कसा विचारतात. कन्सिडर द फॉलोइंग न्यूक्लियर रिॲक्शन कन्सिडर करा. ठीक आहे, X200 एक्स हे ठीक आहे, एनर्जी बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन काय दिले सर? बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन दिले फॉर XABR, एवढ्या गोष्टी दिलेल्या आहे. आणि दर एनर्जी रिलीज्ड म्हणजे क्यू व्हॅल्यू विचारली बेटा, क्यू व्हॅल्यू विचारली. मग कशी काढायची क्यू व्हॅल्यू? तर क्यू व्हॅल्यू इज इक्वल टू काय असतं सर? क्यू व्हॅल्यू इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी, बघा बाइंडिंग एनर्जी ऑफ ए प्लस बी है ना, बाइंडिंग एनर्जी ऑफ ए प्लस बाइंडिंग एनर्जी ऑफ बी माइनस बाइंडिंग एनर्जी ऑफ एक्स. आता आपल्याला बाइंडिंग एनर्जी नाही दिली आहे, तर काय दिले सर? बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन दिले, एका न्यूक्लियॉनची बाइंडिंग एनर्जी दिली आहे. मला काय करावं लागेल? जस्ट न्यूक्लियॉनने मल्टिप्लाय करावं लागेल. बघा मी कसं करतो कॅल्क्युलेशन. मी करतो बेटा बाइंडिंग एनर्जी ए ची बाइंडिंग एनर्जी किती दिली आहे? तर ए ची बाइंडिंग एनर्जी बघा किती दिली? एका न्यूक्लियॉनसाठी दिली आहे 7.4. एका न्यूक्लियॉनसाठी टोटल बाइंडिंग एनर्जी काढायची असेल तर नंबर ऑफ न्यूक्लियॉनने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. प्लस बाइंडिंग एनर्जी ऑफ बी, बेटा बी ची बाइंडिंग एनर्जी किती दिली आहे? तर बी ची बाइंडिंग एनर्जी दिली आहे 8.2. 8.2 म्हणजे असली तुम्ही 8.2 इंटू 8.2 इंटू 90, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर अच्छा बघा क्यू व्हॅल्यूवर प्रश्न कसे विचारतात. कन्सिडर द फॉलोइंग न्यूक्लियर काय प्रश्न विचारलाय बघा, काय प्रश्न विचारलाय? कन्सिडर द फॉलोइंग न्यूक्लियर रिॲक्शन X200, ठीक आहे ना, आणि 110 आणि B90, ठीक आहे, जे काय असेल. इफ बाइंडिंग एनर्जी ऑफ पर न्यूक्लियॉन, आपल्याला बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन दिलेली आहे, ही दिलेली आहे, ठीक आहे. आणि आपल्याला काय विचारलं बेटा? एनर्जी रिलीज्ड विचारली आहे. एनर्जी रिलीज्ड म्हणजे काय विचारली सर? क्यू व्हॅल्यू विचारली. तर क्यू व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय असतो सांग बरं? तर क्यू व्हॅल्यूचा फॉर्म्युला असतो काय असतो बरं? क्यू व्हॅल्यूचा फॉर्म्युला असतो बाइंडिंग एनर्जी ऑफ ए, प्रोडक्टची जी बाइंडिंग एनर्जी आहे, प्लस बाइंडिंग एनर्जी ऑफ बी मायनस बाइंडिंग एनर्जी ऑफ, कोणाची बाइंडिंग एनर्जी मायनस करावं लागेल सर? एक्स. बघा आपल्याला बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन दिली आहे, मला काय पाहिजे? बाइंडिंग एनर्जी पाहिजे. म्हणजे जर मला बाइंडिंग एनर्जी पाहिजे ना बेटा, मला ए नी मल्टिप्लाय करावं लागेल. मी काय म्हणतो नीट लक्ष द्या. ए ची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन, एका न्यूक्लियॉनसाठी ए ची बाइंडिंग एनर्जी किती दिली आहे? 8.2. पण मला एका न्यूक्लियॉनसाठी नको आहे, मला टोटल बाइंडिंग एनर्जी पाहिजे, म्हणून मला 110 म्हणजे त्याच्या मास नंबरनी मल्टिप्लाय करावं लागेल. प्लस बी ची किती दिली आहे सर? 8.2 आणि याच्या मास नंबरनी म्हणजे 90नी मल्टिप्लाय कर, मायनस एक्स. एक्स किती आहे सर? एक्स आहे बेटा 7.4. बघा इथे दिले 7.4, इथे 7.4 इंटू एक्सचा ॲटॉमिक मास नंबर आहे 200. हे कॅल्क्युलेट करा किती येतं. हे यायला पाहिजे बघा 8.2 कॉमन घ्या बेटा, इथे येईल 200 इंटू 8.2, ठीक आहे.
मायनस 200 इंटू 7.4. हे किती यायला पाहिजे सर? 8.2 मधून 7.4 गेला, किती येतात? 0.8. ते 200 इंटू 0.8 हे यायला पाहिजे 160. किती यायला पाहिजे? 160 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. कळालं का तुला प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा? बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन दिली आहे, ठीक आहे, त्यामुळे मी असं कॅल्क्युलेशन केलं. हे एकदम व्यवस्थित मला कळायला पाहिजे. ओके ओके सर. पुढे जाताना हा प्रश्न बघा. काय प्रश्न आहे सर? AIPMT 2014 ला विचारलेला AIPMTचा प्रश्न आहे. तर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन ऑफ लिथियम आणि हेलियम दिलेली आहे 5.60 आणि 7.06 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. इफ न्यूक्लियर रिएक्शन ऑफ द व्हॅल्यू, काय म्हणतात, इन द न्यूक्लियर रिएक्शन द व्हॅल्यू ऑफ एनर्जी क्यू रिलीज्ड. कसली एनर्जी विचारताय त्याला? क्यू रिलीज्ड म्हणजे एनर्जी रिलीज्ड किती आहे? एनर्जी रिलीज्ड किती आहे? नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. ही एनर्जी रिलीज्ड विचारतायत. ही एनर्जी रिलीज्ड कशी काढणार सर? सांगतो. सगळ्यात पहिले जी क्यू व्हॅल्यू आहे बेटा, ती मला लिहावं लागेल की 2 टाइम्स बाइंडिंग एनर्जी ऑफ हिलियम. असं का लिहिलं सर तुम्ही? असं का लिहिलं ते सांगा, हे कळालं नाही. कारण बेटा इथं 2 हेलियम न्यूक्लिय म्हणून, बरोबर. मायनस बाइंडिंग एनर्जी ऑफ लिथियम, ठीक आहे, प्लस बाइंडिंग एनर्जी ऑफ हायड्रोजन. तर पण नाही का, त्यांनी हायड्रोजनची बाइंडिंग एनर्जी दिली नाही. पण मग तुला कन्सेप्ट आहे, काय कन्सेप्ट आहे सर? याची बाइंडिंग एनर्जी असते बेटा 0. याची जी बाइंडिंग एनर्जी असते ना सर, ती किती असते सर? 0. का 0 असते? बाइंडिंग एनर्जी यासाठी 0 असते कारण तो प्रोटॉन आहे बेटा. काय आहे सर? प्रोटॉन. आणि प्रोटॉन स्वतः जो आहे ना, तो स्टेबल असतो फ्रीली स्टेबल असतो. म्हणून तर आपल्याला हायड्रोजन मिळतो. आता याला न्यूक्लियसच्या आतमध्ये थोडी, अरे तो एकटा आहे रे प्रोटॉन, सिंगल प्रोटॉन आहे बेटा, सिंगल प्रोटॉन आहे, तो स्टेबल आहे, त्याला न्यूक्लियसच्या आतमध्ये जायची गरज नाही. मग एनर्जी रिलीज करायची काय गरज आहे त्याला? तो तसा एकटाच सुखी त्याचा. मग सर मग न्यूक्लियस का बनतो? कारण न्यूट्रॉन अनस्टेबल असतो. हे लिहून घे कुठेतरी. बघा, प्रोटॉन, मी असं म्हणतो, सिंगल प्रोटॉन जो आहे ना बेटा, सिंगल प्रोटॉन महत्वाचा मुद्दा आहे. सिंगल प्रोटॉन जो आहे ना बेटा, तो स्टेबल असतो. पण जो सिंगल न्यूट्रॉन असतो जो असतो ना सर, तो काय असतो सर? अनस्टेबल असतो. मग तुला जर इतकं कळालं का, इथून डायरेक्ट तू आन्सर काढायचं. कसं आन्सर काढशील बघ. तर Q इज इक्वल टू बेटा 2 टाइम्स बाइंडिंग एनर्जी ऑफ हेलियम कुठे बरा? इथं नीट लक्ष द्यायचं, नाही तर याचं मल्टिप्लाय केला तसं करू नको. हिलियमची बाइंडिंग एनर्जी कुठे? हिलियमची बाइंडिंग एनर्जी आहे सर, किती आहे? 2 टाइम्स 7.06, ठीक आहे, मायनस बाइंडिंग एनर्जी ऑफ लिथियम कुठे गेला आपला? अच्छा, याच्यात एक गडबड केली, थांबा सांगतो. 7.06 आणि ती पर न्यूक्लियॉन दिली आहे का? बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन दिली आहे. हां, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन दिली म्हणजे मला मल्टिप्लाय करावं लागेल. कशाने मल्टिप्लाय करावं लागेल सर? 4 ने मल्टिप्लाय करायला लागेल. मायनस, आता मायनस काय करावं लागेल सर? आता लिथियम कुठे बेटा? लिथियम इथे सर 5.6 इंटू 7 करून टाका. हे कॅल्क्युलेशन बघ किती येतं. हे यायला पाहिजे 7 चौक 28, 28 दुने 56, म्हणजे हे जवळजवळ 56 येईल. मायनस हे किती यायला पाहिजे? 35 आणि ठीक आहे 42, म्हणजे हे 39.2 यायला पाहिजे. याचा जर तू डिफरन्स काढला ना बेटा, तर जवळजवळ हे येईल 17.3 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टच्या आसपास. जवळजवळ बघा बरं, तेवढं येते का? 39-40, हां त्याच्या आसपास येते. म्हणजे आन्सर काय पाहिजे सर? आन्सर डी पाहिजे. आन्सर शुड बी डी. हे लक्षात ठेवा हां. जे न्यूमरिकल्स आपण, मी जे बडबड करतोय ना, जे लिहितोय ना, ते तुम्ही लिहित चला, म्हणजे तुमच्या डोक्यात जातील या गोष्टी. ओके सर. त्याच्यानंतर हा प्रश्न बघा. हा प्रश्न तुम्ही करू शकता, कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्याल. फक्त मी तुम्हाला सांगतो, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन फॉर ड्यूट्रॉन अँड हेलियम आर रिस्पेक्टिव्हली द एनर्जी रिलीज्ड व्हेन 2 न्यूट्रॉन्स फ्यूज टू फॉर्म हेलियम. 2 न्यूट्रॉन बेटा, 2 न्यूट्रॉन सर, 2 न्यूट्रॉन म्हणून बनले आहे हेलियम. बरोबर आहे, हेलियम बनले, सगळं बॅलन्स आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे असेल ठीक आहे. हेलियम 2 न्यूट्रॉन म्हणून बनले आहे हेलियम, ठीक आहे ना. एनर्जी रिलीज्ड व्हेन 2 न्यूट्रॉन्स फ्यूज टू फॉर्म अ हेलियम न्यूक्लियस. ठीक आहे, मानलं.
आता काय करायचंय, पर न्यूक्लियॉन दिली ना तुम्हाला ड्यूट्रॉनची, मी फक्त लिहून देतो तुम्हाला. आपल्याला बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन आणि इथे एनर्जी रिलीज होणार आहे, एनर्जी रिलीज होणार आहे. तर जी एनर्जी रिलीज होईल ना बेटा, त्याला काय लिहावं लागेल आपल्याला, तर जी पण बाइंडिंग एनर्जी आहे हिलियमची, बाइंडिंग एनर्जी ऑफ हिलियम इंटू तुला करावं लागेल है ना, बाइंडिंग एनर्जी ऑफ हिलियम मायनस 2 टाइम्स बाइंडिंग एनर्जी ऑफ 2 का बरं, कारण हे आहे ड्यूट्रॉन. तर बाइंडिंग एनर्जी ऑफ हिलियम किती आहे, कुठे गेला तो हिलियम, तर तो हेलियम आहे, हेलियम कुठे बेटा, ड्यूट्रॉन आणि हेलियम ना, हा 7 आहे, 7 म्हणजे इथे लिही 7 इंटू 4, 4 का बरं, कारण 4 न्यूक्लियॉन आहे, मायनस 2 इंटू कारण हे 2 ॲटम होते, अजून एक 2 नी मल्टिप्लाय करतो. का करता सर, कारण एका ॲटम कडे 2 न्यूक्लियॉन आहे. किती आहे सर, 2 आहे. 2 इंटू किती झालं, 1.1 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट, 1.1 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे, म्हणजे हे किती झालं, 28 मायनस 2 इंटू 2 4, हे झालं बेटा 4.4. जे काही आन्सर येईल याचं है ना, किती यायला पाहिजे, हे 24 म्हणजे 23.6 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. एकदा कॅल्क्युलेशन चेक करा, बरोबर आहे का, एकदा चेक करून घेतो. 7 चौक 28, 28 मायनस 2 इंटू 1.14, हां ठीक आहे, बरोबर आहे. ठीक आहे, तर असे हे प्रश्न करायचे आहेत. आता हे ग्राफचे प्रश्न तुम्हाला कळाले पाहिजे, ग्राफचे प्रश्न. तर काय ग्राफचे प्रश्न सांगतो, नीट लक्ष दे. The above is a plot of binding energy per nucleon against the nuclear mass. Nuclear mass इकडे दिले आणि बाइंडिंग एनर्जी ऑफ पर न्यूक्लियॉन इकडे दिले वरती. ठीक आहे, ABCDEF करस्पॉन्ड टू डिफरंट न्यूक्लियाय. ABCDEF जे असतील ना, ते करस्पॉन्डिंग टू डिफरंट न्यूक्लियाय, वेगवेगळे न्यूक्लियाय आहे. कन्सिडर द 4 रिएक्शन, 4 रिएक्शन कन्सिडर करा म्हणतात. एनर्जी कुठे रिलीज होते, एनर्जी कुठे रिलीज होते बघा. एनर्जी रिलीज होण्याचा अर्थ काय सर, एनर्जी रिलीज चा अर्थ काय, एनर्जी रिलीज पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे एनर्जी कधी रिलीज होते सर, एनर्जी रिलीज तेव्हा होईल किंवा ती ग्रेटर दॅन 0 तेव्हा राहील जेव्हा आपल्याला स्टेबिलिटी मिळेल. आणि स्टेबिलिटीचा अर्थ काय सर, स्टेबिलिटीचा अर्थ असा आहे की बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन काय वाढायला पाहिजे, बरोबर आहे. तर हे बघायचं तुम्हाला की कुठे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन वाढते, प्रोडक्टमध्ये कुठे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन वाढते. आता बघा, ए टू बी म्हणजे काय सर, ए टू बी म्हणजे बेटा दोन गरीब मिळून मिडल क्लासला आले. बघा, ए टू बी सी ला आले, 2 गरीब मिळून मिडल क्लासला आले. तर चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, होऊ शकतं. का सर, कारण यांची बाइंडिंग एनर्जी कमी आहे, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन कमी आहे, प्रोडक्टची जास्त आहे. जेवढी जास्त बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन तेवढा स्टेबिलिटी, बरोबर. तर जो सी आहे सर, सी कुठे गेला, हा सी आहे बघा, हा जो सी आहे, सी जो मिडल क्लास आहे त्याला ए प्लस बी मध्ये जायचंय, त्याला गरिबीमध्ये जायचंय, जाईल का तो, बिलकुल जाणार नाही. तसंच डी प्लस ई बेटा, डी प्लस ई, तर डी प्लस ई तो एफ मध्ये जाईल का, डी प्लस ई कधी एफ मध्ये जाईल का, कशाला जाईल रे मारायला, कशाला जाईल, इथं बाइंडिंग एनर्जी जास्त होती, ही तो कमी कशाला करून घेईल, तो त्याचं नुकसान का करेल, तो बिलकुल नाही, एनर्जी रिलीज होणार. तर मग हे सांगा तुम्ही मला हे सांगा सर की एफ जो आहे, एफ हा जो एफ आहे, जो श्रीमंत आहे, तो मिडल क्लासला जाईल का, तर नक्की जाईल बेटा, मिडल क्लासला नक्की जाईल. त्याला तर हाऊस आहे जायची, का बरं जायची हाऊस आहे, कारण इथे स्टेबिलिटी मिळते, इथे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. म्हणजे फक्त अशा प्रश्नांमध्ये हे बघायचं की बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन कुठे वाढते, आणि ती वाढते बेटा मिडलला. कुठे वाढते सर, मिडलला. कुठे वाढते सर, मिडलला. ओके. चला, हा लास्ट प्रश्न बघू, पण सुंदर प्रश्न आहे बघा, काही ना काही शिकायला मिळेल. काय प्रश्न आहे सर, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियस, काय म्हणतात, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन्स वर्सेस मास कर्व. ठीक आहे, आता आपल्याला काय दिले, प्रोसेस दॅट वुड रिलीज एनर्जी इज, परत मागासारखाच कन्सेप्ट वापरायचा, कोणाची एनर्जी रिलीज होते. तर एनर्जी रिलीज होण्याचा अर्थ असा होता बेटा की बाइंडिंग एनर्जी पर टोटल जी बाइंडिंग एनर्जी आहे, एनर्जी कधी रिलीज होते, तर बाइंडिंग एनर्जी जेव्हा प्रोडक्टची नाही का एनर्जी रिलीज, क्यू व्हॅल्यू कधी पॉझिटिव्ह असते बेटा, प्रोडक्टची जी बाइंडिंग एनर्जी आहे ना सर, ती जास्त पाहिजे, कोणापेक्षा जास्त पाहिजे बेटा, तर ती जास्त पाहिजे कोणापेक्षा, रिॲक्टंट पेक्षा. बाइंडिंग एनर्जी जास्त असेल प्रोडक्टची तरच तो स्टेबल होईल, तरच तो बनेल. आता एक गोष्ट बघा, याला कसं करायचं, कॅल्क्युलेशन कसे करायचे ते बघा. वाय आणि 2z, जसं वाय पासून 2z ला चाललो, वाय, तर बाइंडिंग एनर्जी ऑफ वाय किती येणार आहे, बाइंडिंग एनर्जी ऑफ वाय. तर बाइंडिंग एनर्जी ऑफ वाय जर बघायला गेला तर वाय कुठे बेटा, हाय, ही काय ना सर, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन आहे, एका न्यूक्लियॉनची बाइंडिंग एनर्जी, एका न्यूक्लियॉनची.
मग मी काय करतो 8.5 इंटू किती करता सर तुम्ही इंटू करा 60 त्याच्याकडे 60 न्यूक्लियर. तसंच बाइंडिंग एनर्जी ऑफ झेड पण इथे 2 टाइम्स बाइंडिंग एनर्जी ऑफ झेड करायचे. असं का केलं सर कारण 2 ॲटम आहेत बघा इथे दोन ॲटम आहेत ना इथे म्हणून 2 केलं. म्हणजे हे किती येणार आहे सर हे येणार बेटा हे किती येणार हे येणार 2 इंटू बाइंडिंग एनर्जी ऑफ झेड. बाइंडिंग एनर्जी ऑफ झेड कुठे गेला बाइंडिंग एनर्जी ऑफ झेड पर न्यूक्लियन आहे 5 इंटू त्याचा ॲटॉमिक नंबर किती बेटा 30. हे आलं सर हे किती आलं हे जर तू बघायला गेलं तर 30 इंटू 5 हे 150 आलं बेटा 150 इंटू 2 किती आलं सर 300 आलं. आणि हे किती आलं सर हे आलं हे किती आलं हे 480 आणि 30 म्हणजे हे 510 यायला पाहिजे है ना 510 यायला पाहिजे. ठीक आहे आता मला सांग कुणाची बाइंडिंग एनर्जी जास्त आहे. मी म्हणतो बेटा बाइंडिंग एनर्जी ऑफ वाय है ना ही जास्त आहे सर कोणापेक्षा 2 टाइम्स बाइंडिंग एनर्जी ऑफ झेड. याचा अर्थ काय आहे ना याचा अर्थ जे आहे ना बेटा तर क्यूची जी व्हॅल्यू आहे ना क्यूची जी व्हॅल्यू आहे जी एनर्जी जी रिलीज होते ना तर मी म्हणतो एनर्जी नॉट रिलीज किंवा असं म्हणतो मी एनर्जी ॲब्झॉर्ब होते ॲब्झॉर्ब ना की रिलीज होते. अबे तो वाय जो आहे ना वाय त्याला एनर्जी ॲब्झॉर्ब करावं लागेल कारण बाइंडिंग एनर्जी तशी निगेटिव्ह असते. वाय कडे जी आहे ना बेटा ती बाइंडिंग एनर्जी जास्त होती म्हणजे वाय स्टेबल होता बरे. तर त्याला जर कमी स्टेबिलिटीमध्ये जायचं असेल तर त्याला तुला बाहेरून फोर्स लावावा लागेल बाहेरून पैसे द्यावे लागतील. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की इथे जे आहे ना एनर्जी ॲब्झॉर्ब होईल किंवा एनर्जी रिलीज होणार नाही असं समज. कळते का तुला कळते सर. आता तू हा बघ बेटा तू हा बघ आता असंच तुला कॅल्क्युलेशन करायचं आणि मग आन्सर बघ कुठलंही. एकदा तुम्ही हे करून बघा W आणि 2y करून बघितला तर बघा W आणि 2y काय सर तर W जर तुम्ही बघायला गेला तर W किती बेटा हा इकडे W बघा मी याचं कॅल्क्युलेशन इथे करतो. तर Wचं कॅल्क्युलेशन किती येणार सर W साठी येणार 120 इंटू 7.5 आणि 2y किती यायला पाहिजे 2y यायला पाहिजे कुठे गेला y 2y यायला पाहिजे 2 इंटू 8.5 इंटू 60. तर जर तुम्ही नीट बघितलं तर हा जो 2y ना बेटा बाइंडिंग एनर्जी ऑफ 2y या केसमध्ये जास्त येते बाइंडिंग एनर्जी ऑफ W पेक्षा. याचा अर्थ आपण स्टेबिलिटीकडे चाललोय. कशाकडे चाललोय सर स्टेबिलिटीकडे चाललोय. म्हणजे आन्सर यायला पाहिजे हे म्हणजे इथे जी आहे ना इथे एनर्जी रिलीज होणार आहे. तुम्हाला कळालं का असे प्रश्न कसे करायचे. मी परत एकदा सांगतो एनर्जी तेव्हा रिलीज होते जेव्हा स्टेबिलिटी वाढते. लिहून घ्या एनर्जी तेव्हा रिलीज होते जेव्हा स्टेबिलिटी वाढते किंवा बाइंडिंग एनर्जी वाढली तरी एनर्जी रिलीज होते. कारण स्टेबिलिटी वाढली म्हणजे बाइंडिंग एनर्जी वाढली बरोबर आहे का. जर मला एखाद्या स्टेबल ॲटमला तोडायचं असेल तर मला एनर्जी द्यावी लागेल. आणि जर मला एका कुठल्या पण ॲटमला तो नॅचरली तुटत असेल याचा अर्थ तो स्टेबिलिटीकडे चाललाय. स्टेबिलिटीकडे गेल्यावर एनर्जी रिलीज होते. कळालं ओके सर. अशा पद्धतीने आपण बाइंडिंग एनर्जी क्लिअर स्टेबिलिटी रिलेटेड सगळे प्रश्न सॉल्व्ह केलेत. काही डाऊट असेल काही कमेंट्स फीडबॅक्स जे असतील कमेंट करून सांगा. नेक्स्ट लेक्चरला आपण अल्फा बीटा गामा रेडिएशन्स. ठीक आहे चला बाय बाय.